जुन्नर मावळ या तालुक्यातील एक आयडॉल, तर संपूर्ण महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील संपूर्ण भारत देशातील एक आयकॉन तो मात्र प्रत्येक टीम मध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. दोन ताकदवान संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकले गेलेत. श्रीराम क्रिकेट क्लब आंबेटान या संघाचा आयकॉन देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. टेनिस बॉल क्रिकेटचा अनविकसित सम्राट कृष्णा सातपुते तो मात्र पाहायला मिळतोय. पहिला चेंडू होता, रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय एक डॉट बॉल, एक निर्धाव चेंडू तो मैदानाच्या आतमध्ये आहे. राजू पाटील आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये, तो मात्र गोलंदाजी करेल. स्ट्राईक एंडवरती फलंदाज निलेश राऊत संघाचा संघनायक कॅप्टन, तर नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय मयूर बालघरे तो मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. यावेळीचा चेंडू होता, फटका सुरेख केलाय, क्षेत्ररक्षण तिथे केलंय, चेंडू अडवला गेलाय. एक डॉट बॉल तो मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. प्रशांत सर सकाळचं सत्र आहे, खरं तर आपण पाहिलं तर सिमेंटची खेळपट्टी आहे, सिमेंटची विकेट आहे, परंतु फलंदाजी करत असताना आघाडीचे दोन फलंदाज ते मात्र आपण पाहतो, एका बाजूला कॅप्टन आहे तर एका बाजूला आयडॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. बिल्कुल इस वक्त प्रमुख गेंदबाज के तौर पर राजू पाटिल गेंदबाजी करे. हुतात्मा बलशिवराम हरी राजगुरु तालुका क्रीडा संकुल एंड से गेंदबाजी करते हुए मयूर जिनके ऊपर निगाहें रहेगी, खास करके नीलेश के ऊपर भी निगाहें रहेगी. रिवर्स में खेलते हुए खूबसूरती के साथ पॉइंट के ऊपर से गेंद बाउंड्री की तरफ जाती हुई, वन बाउंस ओवर द रॉफ एंड 4 रन्स. इस पारी का पहला चौका. उत्तम, बहुत ही अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग बढ़ गया. एक बार फिर रचनात्मक बल्लेबाजी फिलहाल करते हुए बल्लेबाज सफल हुए थे. बहुत बढ़िया तरीके से शॉट के लिए जगह बनाई और गेंद को खेल दिया स्क्वायर लेग बाउंड्री के बाहर. ये तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो मारा है चौका, छक्का भी बाकी है. ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. माऊली ग्राफिक्स राजगुरु नगरचे मालक सन्माननीय निखिल शेट काळोखे यांचा दणदणीत षटकार. नीलेश राउत का बल्ला बोल रहा है, वो तो बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, खास करके ये ऐसे बल्लेबाज है क्रीज के घेरे का अच्छा इस्तेमाल करते हैं, सफल होते हैं. इन्होंने पहले रचनात्मक बल्लेबाजी की, उसके बाद में थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर जाके गेंद को स्क्वायर लेग बॉडी की तरफ खेल दिया था. शानदार आगाज नीलेश राउत की तरफ से. एक चांगली सुरुवात देखील आपण पाहतोय फलंदाज कॅप्टन निलेश राऊतच्या बॅट मधून पाहायला मिळते. चांगली सुरुवात बॅटिंग करताना आपण पाहतो निलेशला. राजू पाटीलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, कव्हरला सेल, टिपलाय. पहिला विकेटचं होतोय पतन, पहिला फलंदाज होईल बाद. एक गडी बाद, 10 धावा. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी. शुरुआत तो बहुत ही बढ़िया थी, लेकिन उसके बाद में थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर बुलेट गेंद थी, इनसाइड आउट खेलने का प्रयास किया गया. गेंद बिल्कुल बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी और अच्छा कैच, बहुत ही बेहतरीन कैच यहाँ कवर पर लिया गया. पहले विकेट का पतन, पहला ब्रेक थ्रू यहाँ राजू पाटिल अपने टीम के लिए दिलाते हुए. रन संख्या 10 रन, 1 विकेट के नुकसान पर नीलेश ने बनाया 10 रन, 4 गेंदों का सामना किया. तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर आ रहे. नस्कोर 10 पर 1. हालांकि शुरुआत तो बहुत ही बढ़िया हुई थी, लेकिन अब जाकर पहले विकेट का पतन हुआ है. उत्तम, पहले विकेट का पतन, शुरुआत इतनी धुआंधार हुई थी, अच्छा स्टार्ट किया था, थोड़ा रुककर बल्लेबाजी कर सकते थे. नो पुल टॉस गेंद ऑन साइड पर खेलते हुए खूबसूरती के साथ गैप पे खेले, टाइमिंग बढ़ गया, लेकिन शानदार फील्डिंग, क्या जबरदस्त फील्डिंग हो रही है. विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए रन संख्या कुल मिलाकर 12 रन, 1 विकेट के नुकसान पर पहले ओव्हर का खेळ बिलकुल समाप्त हुआ. 1 विकेट राजू पाटील को मिला आहे. इथे लक्षात घ्या, प्रत्येक संघाचा एक्स्ट्रा खेळाडू असणं फार गरजेचं आहे. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. श्रीराम क्रिकेट क्लब संघाचा एक्स्ट्रा खेळाडू इथे नाहीये आणि त्यामुळे त्या संघाला संयोजन समितीने ज्या पद्धतीने नियम बनवले त्याप्रमाणे 3 धावांची पेनल्टी या ठिकाणी लावण्यात आलेली आहे. अगदी डिसिप्लिन प्रमाणे ही स्पर्धा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर जगदंबा 72 प्लस चे मालक यांकडून ओव्हर संपली.
तो फिलहाल पहले ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 12 थी, लेकिन 3 रन की पेनल्टी है, इसलिए स्कोरबोर्ड आपको दिखाई देगा 15 आफ्टर 1 ओव्हर. तर नक्कीच आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकृती 12 होता, परंतु या स्पर्धेचे नियम आहेत, या स्पर्धेचे काही रूल आहेत, त्यामुळे आम्ही प्रत्येक टीमच्या कॅप्टन आणि खेळाडूंना मॅच सुरू होण्याच्या अगोदर सूचना करतोय. नियमांचं पुन्हा एकदा पालन करण्यासाठी आम्ही त्यांना आव्हान करतोय. परंतु जर कोणत्या टीमकडनं त्या नियमांचं उल्लंघन होत असेल तर त्या टीमला पॅनल्टी आहे. मग तो संघ कोणता असो, 1 ते 12 ज्या टीम आपल्या स्पर्धेमध्ये खेळत आहेत, कोणत्याही संघ मालकांचा संघ असू द्या, कोणत्याही कॅप्टनचा तो संघ असू द्या, त्या प्रत्येक टीमला कमिटीने बनवलेले नियम ते मात्र बंधनकारक आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं प्रसिद्ध बैलगाडा मालक फायनल सम्राट शिंदेगावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सन्मान्य गौरवांना मिंडे पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. अण्णांचं मनपूर्वक स्वागत आहे. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदानावरती पहिल्या क्रमांकाचं संपलंय, 15 धावा त्या मात्र धावफलकृती बनवल्या गेल्यात. आघाडीची जोडी आपण पाहिली होती कॅप्टन निलेश राऊत आणि आयडॉल मयूर बालघरेला. पहिल्या विकेटचं पतन देखील आपण होताना पाहिलं निलेश राऊतकडनं, तर एका बाजूला आपण पाहतोय नवनाथ राऊत मयूर बालघरे ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलं षटक आपण पाहतो मैदान ती संपेल, दुसऱ्या षटकाला होईल सुरुवात. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आकाश हगवणे तो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय आकाश हगवणेकडनं मैदान ते सुरू होईल. चांगला चेंडू होता, हळूवारपणे खेळून काढलाय, सावधरीतीने चेंडू डिफेन्स केलाय, सन्मान दिलाय. खरं तर एक चांगलं कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आपण पाहतोय मयूर बालघरेकडनं मैदान ते सुरू आहे. पहिली पॉवर प्लेची 2 षटकं देखील आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. 6 षटकांचा सामना तो मात्र ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर प्रेक्षकांची तुडुंब गर्दी प्रशांत सर मैदान ते होताना पाहायला मिळते, कारण का मैदान ते दाखल झालाय टेनिस बॉल क्रिकेटचा अनभिक्षित सम्राट कृष्णा सातपुतेला पाहण्यासाठी प्रेक्षक देखील गर्दी करतायत. हाँ बिल्कुल, एक बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, स्टार खिलाड़ी टेनिस क्रिकेट के, और बहुत बढ़िया प्रदर्शन रहा है पिछले 15 साल से इनका. तो वो गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर तैयार. रिवर्स स्वीप खेल दिया, क्या जबरदस्त बल्लेबाजी, रत्ता बल्लेबाजी, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाती भी, पक्का पक्का पक्का, ये लगा शानदार छक्का, गेंदबाज हक्का पक्का. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. माऊली ग्राफिक्स राजगुरुनगरचे मालक सन्माननीय निखिल शेट काळोखे यांचा दणदणीत षटकार. नवनाथ राउत एक इंपॉर्टेंट पारी अपनी टीम के लिए बिल्कुल खेलते हुए. रन संख्या 22, 1 विकेट के नुकसान पर मयूर 1 पर बल्लेबाजी कर रहे हैं, और इस विकेट पर जो सीमेंट का विकेट है, इस सतह पर बहुत ही बेहतरीन तरीके से गेंद को पढ़ लिया था और उसके बाद में जड़ लिया. क्या शरीर का संतुलन था, बल्ले के बीचों बीच खेलते हुए नवनाथ राउत. स्कोर 22 पर 1. विकेट को ऑन साइड पर पुल करना चाहते थे, टाइमिंग नहीं कर पाए. मिड विकेट पर खिलाड़ी दायरे के अंदर मौजूद है, ओह तो अच्छा नहीं है. 1 रन लेने का उत्तम एक बार फिर अवसर बिल्कुल है. रन संख्या कुल मिलाकर अब स्कोर बोर्ड आगे बढ़ता हुआ 23 पर 1. अब दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है. इस वक्त बढ़िया खेल मैदान के अंदर हो रहा है. नवनाथ राउत द्वारा 9 पर बल्लेबाजी कर रहे हैं. तर नक्कीच आपण पाहतोय आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिली होती, परंतु ऑन डाऊनला फलंदाज तो देखील घातक आहे, तो देखील दाहक आहे, तो त्याची स्फोटकता आपल्याला मैदान ते दाखवताना पाहायला मिळतो. नवनाथ राऊत तो मात्र मैदानाच्या आतमध्ये, परंतु आयडॉलला आपण पाहिलं ना प्रशांत सर, तर तो एक शांत संत संयमी बॅटिंग करताना इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. करतो तो इतका संयमी नाही किंवा इतका देखील शांत नाही, तो आक्रमक आहे, परंतु आज तो मैदान ते कशा प्रकारे खेळ करेल ते आपण मैदान ते पाहणार आहोत. मयूर बालघरेसाठी चेंडू होता, गॅपमध्ये खेळला, क्षेत्ररक्षक दूरवरती, डीप मिड विकेटला चेंडू आला, एकदा पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, डेंजर एंडला फलंदाज, आणि तिथे 2 धावा, गुड रनिंग बिटवीन द विकेट, पळून पूर्ण करते ही जोडी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सकाळचं सत्र पहिला सामना, प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद, क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक करतात गर्दी, आणि तदनंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा हुतात्मा राजकरू प्रीमियर लीग RPL 2023 ही क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो मैदानावरती. दिवस क्रमांक 3 मध्ये आजचा तिसरा दिवस, 4 संघ ते मात्र मैदानात खेळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश, यावेळीचा चेंडू होता, बिग हिट केला, बॉल सीमा पार, आउट ऑफ द पार्क, मॅक्सिमम षटकार, 6 रन. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. माऊली ग्राफिक्स राजगुरुनगरचे मालक सन्माननीय निखिल शेट काळोखे यांचा दणदणीत षटकार. टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच.
थोड़ा सा संयम के साथ बल्लेबाजी कर रहे थे, कप्तान है, थोड़ा वक्त लेंगे, आखिर तक खेलने की कोशिश करेंगे। क्रिकेट की परिभाषा को बहुत बढ़िया तरीके से जानते हैं। पहले ओवर में बिल्कुल दूसरी एंड से वो हमला हो रहा था, अब जाकर खुद कप्तान गेंद के ऊपर हमला कर रहे हैं। रन संख्या फिलहाल स्कोर आगे बढ़ता हुआ, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। 29 रन 1 विकेट के नुकसान पर आकाश गेंदबाजी करने के लिए तैयार। फुल टॉस गेंद ड्राइव किया, गैप में डीप स्टक कवर, बॉडी की तरफ गेंद जाएगी, बहुत दूर खिलाड़ी है, दूसरे के लिए वापस आ रहे, विकेट के बीच अच्छी दौड़ लगाते हुए खिलाड़ी। सेंसिबल क्रिकेट है, उत्तम। देखे एक बार फिर बीच मैदान पर जबरदस्त मुकाबला चल रहा है। संजय भालेराव, अजय आवले एक मशहूर अंपायर के तौर पर मैदान के अंदर बिल्कुल इस वक्त अंपायरिंग कर रहे हैं। और 2 ओवर का खेल, रन संख्या फिलहाल स्कोर की बात करें टोटल बन गया है 33, 1 विकेट के नुकसान पर। तो इसका मतलब एक अच्छी साझेदारी बनी है। एक छोटा सा ब्रेक लेंगे, ब्रेक के साथ वापस आएंगे। 33, 1 विकेट के नुकसान पर। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली। सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर, जगदंबा 72 प्लस चे मालक यांकडून ओहोर संपली। दोन षटकांचा खेळ देखील आपण पाहतो, मैदान ते संपलाय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 33 धावा त्या मात्र धावफलकावरती बनवल्या गेल्यात। 2 ताकदवान बॉलर टीम आपण पाहतो एकमेकांच्या समोर बॅटिंग करतात। एका बाजूला आपण पाहतो मैदानावरती श्रीराम क्रिकेट क्लब आंबेटान आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो मैदानावरती पाचरणे ठोरी वॉरियर्स तिनेवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे। वेलकम बैक एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2023 प्रतियोगिता का आज का तीसरा दिन। टॉस श्रीराम क्रिकेट क्लब अमिटन टीम ने जीता था, पहले फील्डिंग करने का फैसला, लेकिन उत्तम 2 ओवर में आज पातने डोरे वॉरियर्स के जो बल्लेबाजों ने बहुत ही अच्छी रफ्तार के साथ रन बनाए हैं और एक मेरे हिसाब से ड्रीम स्टार्ट इनके लिए हुआ है। तर नक्कीच आपण पाहतो प्रथम तर टॉस पराभूत होते, परंतु बॅटिंगचं निमंत्रण मिळाल्यानंतर देखील एक कमालीची बॅटिंग आघाडीच्या फलंदाजांकडून आपण पाहिली। ऑनडोन लाला नवनाथ राऊत तो मात्र स्ट्राईकवरती आहे। अकुट टप्प्याचा चेंडू होता, बॅटची कडा चेल टिपलाय, कृष्णा सातपुतेनं विकेटचं होईल पतन। फलंदाज क्रमांक नवनाथ राऊत, दुसरा फलंदाज झेलबाद। संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट। सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी। थँक्यू डीजे। स्पर्धेच्या निमित्तानं अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होत आहेत। सर्वच तमाम क्रिकेट रसिकांचं, प्रेक्षकांचं, खेळाडूंचं, संघ मालकांचं, मान्यवरांचं आम्ही हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या वतीनं RPL 2023 पर्व क्रमांक 3 मध्ये मनपूर्वक स्वागत करतो। सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित होत आहेत खेड तालुका शिवसेनेचे संघटक आणि शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय कैलासभाऊ निखाडे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित होतोय। मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे। कैलासभाऊ निखाडे यांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न हो। आपणास पुन्हा एकदा RPL कमिटीच्या वतीनं आम्ही विनंती करतो। मॅच देखील आपण पाहिले तर मैदानाच्या आतमध्ये खूप कमालीची आपण पाहतोय। प्रशांत सर 2 षटकं संपली होती, 1 फलंदाज बाद झाला होता, 33 धावा धावफलक होता, परंतु पुन्हा कमबॅक करताना आणि पुन्हा पुनरागमन करताना आपण पाहतोय गोलंदाज हर्षल पावडे तो मात्र षटक क्रमांक 3 मध्ये कमालीची गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती त्यानं विकेट आपल्या संघाला एक ब्रेक थ्रू तो मात्र मिळवून देताना पाहायला मिळतोय। ऑफ टाइम के बाहर कट करना चाहते थे, गैप में गेंद बाहरी किनारा है, बल्ले के ऊपर अच्छी तरह नहीं चढ़ी है, गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों के लिए जाते भी विकेट भी गिर रहे, रन भी आ रहे हैं। पाहुनी मोका हा मारलाय चौका। सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार। थँक्यू डीचे। कमालीचा फटका आपण पाहिला चंद्रकांत सावंतच्या बॅटमधून, जो फलंदाज चंदू मात्र बॅटिंगला गेलाय। खेड तालुक्यातील असणारा पाईटगावचा खेळाडू, परंतु पहिल्या चेंडूवरती तो आपलं खात्याने अकाउंट खोलतोय। 4 धावा इथे आपल्याला तो मैदानाच्या आतमध्ये बनवताना पाहायला मिळतोय। धावफलक देखील आपण पाहिलं तर स्कोर कार्ड पुढे जाते, आकडे बदलतायत। गोलंदाज पुन्हा एकदा हर्षल, यावेळचा चेंडू होता डीप एक्स्ट्रा कव्हरला, एक मोठा फटका, टोलेजंग फटका, बॉल एक टप्पा घेत अडवला गेलाय। क्षेत्ररक्षण सुरेख आहे, बॅकअप केला गेला, विशेषतः एक चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय। उंच उडी घेतली आणि तदनंतर चेंडू अडवला गेलाय। बिल्कुल बहुत ही बढ़िया फील्डिंग, कल भी आपने आप देखा था कि बहुत ही बढ़िया फील्डिंग, उच्च कोटि की फील्डिंग हुई थी।
39 2 विकेट के नुकसान पर पहले बल्लेबाजी करते हुए पाचौनी डोरी वॉरियर्स की टीम और दूसरी तरफ से श्री राम क्रिकेट क्लब आमिर ठान के जो खिलाड़ी हैं वो फील्डिंग कर रहे हैं। एक बहुत ही इंपॉर्टेंट मैच आज दोनों टीमों के लिए। हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2023 का ये पहला मुकाबला। सह्याद्री ग्लोबल फाइटर और भामचंद्र वॉरियर्स अगले मुकाबले के लिए आप रेडी रहे। आपके प्लेइंग की लिस्ट बहुत महत्वपूर्ण है, तो कप्तान हमारे साथ जुड़ेंगे। इस बार डीपीएस टाका पर क्षेत्र में खूबसूरत स्ट्रोक, इस बार कोई मौका नहीं है। स्टैंडर्ड डिलीवर का छक्का, फटका असा धुआधार, हा गेला षटकार। माऊली ग्राफिक्स राजगुरुनगरचे मालक सन्माननीय निखिल शेट काळोखे यांचा दणदणीत षटकार। टप्प्यात आल्याची आम्ही बिल्कुल कार्यक्रम ये कड़क शॉट था, टाइमिंग बढ़ गया, आवाज बहुत अच्छी आई। फ्लैट गेंद डीपीएस टाका पर बॉडी लाइन की तरफ चली गई। एक दर्शनीय स्ट्रोक चंद्रकांत का। चंद्रकांत 12 पर खेल रहे, मयूर अभी तक 11 पर, रन संख्या 45, 2 विकेट के नुकसान पर। कमालीचा स्ट्रोक आपण पाहिला चंद्रकांत सावंतकडनं। खरं तर टेनिस बॉल क्रिकेटचं सौंदर्य खुलवणारा फटका सकाळच्या सत्रात पाहायला मिळालाय। अकुट टप्प्याचा चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडंसं खाली राहतोय, फलंदाजच्या बॅटवरती येताना पाहायला मिळतं। खरं तर गुडलँड स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर कधी उसळी घेतो, कधी थोडंसं खाली राहतो। फुल ऑफ लेनचे चेंडू देखील आपण काल मयूर वाघमारे आयकॉनकडनं पाहिले, परंतु आज देखील आपण पाहिलं तर खेळणारे खेळाडू या स्पर्धेमध्ये एक ताकदवान बलाढ्य टीम, प्रत्येक टीम मध्ये खेळणारे खेळाडू खरं तर तालुक्यातील 13 खेळाडू खेळतात आणि बाहेरील तालुक्यातील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील एक आयकॉन एक आयडॉल ही संकल्पना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय। हर्षल पावडे पुन्हा एकदा फ्रंट फुटवरती जात, एक सुंदर फटका, बॅटची कडा घे, चेंडू मात्र येईल शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला, चेंडू अडवला जायला आणि तिथे मिळेल एक धाव, ती मात्र मैदानाच्या आतमध्ये। एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट देखील आपण पाहिलं तर या जोडीकडनं पाहायला मिळते। प्रशांत सर, षटक क्रमांक संपते, 3 षटकांचा खेळ मैदानावरती संपलाय, 2 गडी बाद, 46 धावा त्या मात्र धावफलक आहेत। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली। सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर जगदंबा 72 प्लस चे मालक यांचकडून ओहोर संपली। थँक्यू डीचे 3 षटकांचा खेळ संपलाय, 2 फलंदाज बाद होत आहेत, 46 धावा त्या मात्र धावफलक बनवल्या गेल्यात। एक कमालीची कामगिरी देखील आपण पाहतो मैदान ते आतापर्यंत इथे मात्र सुरू आहे। यानंतरच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनने विनंती असेल आपली प्लेइंग 11 जमा करा। एक इनिंग एक डाव संपल्यानंतर टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत। स्पर्धेचे आयोजक उपस्थित होत आहेत, जावेदभाई तांबोळे आहेत, किरण तात्या कड आहेत, समीर सातकर पाटील आहेत, काळूरामांना मिंडे आहेत, त्याचप्रमाणे राहुल शेठ तिगळे आहेत, अश्विन कुमार बंडलकर आहेत। सातत्याने आपण पाहिलं तर ही क्रिकेटची स्पर्धा संपन्न होत असताना जेव्हा स्पर्धेची सर पहिली मीटिंग झाली होती त्यावेळेस आपण पाहिलं तर हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजक कमिटीमध्ये खरं तर प्रत्येक भागातून एक एक 2-2 प्रतिनिधी या आयोजक कमिटीमध्ये घेतले गेले आणि त्यानंतर पुन्हा एकदा एकीनं एकजुटीनं तालुक्यातील सर्वजण एकत्रित येत या क्रिकेट स्पर्धेची आपण पाहतो मैदानावरती उभारणी केली गेली आणि तीच क्रिकेटची स्पर्धा त्या जोशात, जल्लोषात, आनंदात, उत्साहात इथे मात्र संपन्न होताना पाहायला मिळते। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL 2023 तिसरं पर्व आपण पाहतो मैदानावरती धुमधडाक्यात। यावेळीचा चेंडू, बॅटची कडा, कृष्णा सातपुत यांना आपण पाहतो विकेटच्या पाठीमागे चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, सेल मैदानावरती ड्रॉप झाला, एक धावील, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल, 2 गडी बाद, 47 धावा। वैभव दौड़ने में प्रमुख गेंदबाज है, कॉम्बॉक्स से वो गेंदबाजी कर रहे हैं। फिलहाल पहले 3 ओवर में बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, 47 पर 2 और चंद्रकांत 14 पर खेल रहे हैं। कप्तान मयूर 11 पर बल्लेबाजी करते हुए वैभव दौड़ने अपनी बॉलिंग मार पड़ता है। स्ट्राइकर इन पर अब मौका मिलेगा बल्लेबाज मयूर बालगरे को, रुक कर खेल रहे हैं। 4 गेंदों में 11 रन। अब देखिए बाकी बल्लेबाजों को ज्यादा मौका मिला है और कुछ देर के लिए खेल रुका हुआ। फील्डिंग के जमावट, फ्लाइंग स्लिप, गली, उसके साथ एक कवर पर खिलाड़ी, एक्स्ट्रा कवर और एक लॉन्ग अप। रुक गए गेंदबाज। वैभव के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है। शानदार खेल रहा है इस प्रतियोगिता में। अभी तक शुरुआत खास के बल्लेबाजों की बहुत ही धमाकेदार है। कल रन नहीं बन रहे थे पहले 2 मैचेस में। पहले मैच में अगर देखें तो बिल्कुल 40 के पार और दूसरे मैच में बिल्कुल 35 के पार। फुल टॉस गेंद, मिला मौका और जड़ दिया शानदार छक्का, गेंदबाज हक्का बक्का। फटका असा धुआधार, हा गेला षटकार। माऊली ग्राफिक्स राजगुरुनगरचे मालक सन्माननीय निखिल शेठ काळोखे यांचा दणदणीत षटकार। टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच। थँक्यू डीचे कमालीचा फटका आपण पाहतो मयूर बालगरेच्या बॅटमधून, अर्धशतक पूर्ण होते,
पाचरने ढोरी वॉरियर्स संघाचा अर्धशतक पूर्ण, 2 गडी बाद, 53 धावा त्या मात्र धावपल कृती बनायला गेल्यात. मावळचा गब्बर बॅटिंग करतोय. विशेषतः आपण पाहतो मयूर बालगरेला पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील छोट्याशा चिंचोशी गावाला बिलॉंग करतो, परंतु क्रिकेटच्या मैदान ते आपल्या नावाची छाप सोडली आणि ही क्रिकेटची स्पर्धा हे मैदान म्हटलं की मयूर बालगरेला ते नंदनवन आहे. चांगला चेंडू होता, फटका खेळला, गॅपमध्ये चेंडू जाईल. पुन्हा एकदा आपण पाहतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला चेंडू अडवण्याचा प्रयत्न, एक धाव पळून पुन्हा दुसरीचा प्रयत्न, 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये घेतल्या गेल्या. नो बॉल प्लस 2 धावा. गोलंदाजाने चेंडू फेकलाय. नो बॉल, 3 धावांची पॅनल्टी, पळून पूर्ण केलेल्या 2 धावा आणि गोलंदाज स्पर्धेतून बंद असेल. तब्बल 6 धावा आणि 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल कृती आपण पाहतो बनवले जात आहेत. षटक क्रमांक 4 मैदान ते सुरू असताना पाचरने ढोरे वॉरियर्स तिनेवाडी संघ बनवतोय. 2 गडी बाद, 59 धावा. प्रशांत सर, एक छोटी चुकी किती महागात पडेल येणारा वेळ आणि काळ आपल्याला सांगेल, परंतु काय सांगाल या चेंडू बद्दल? देखिए एक बार फिर ठोकर जो है ना बिल्कुल पहाड़ से नहीं लगती, पत्थर से, छोटे पत्थर से ही लगती है और अब जाकर परेशानियां थोड़ा बढ़ती भी श्री राम क्रिकेट क्लब आमेठान के. दूसरी बात उत्तम, आज सामने कृष्णा सातपुते हैं तो आपके पास अच्छे रन तो चाहिए. तो चौथा ओवर प्रगति पर है, 59 रन 2 विकेट के नुकसान पर है. तो बेहतरीन बल्लेबाजी पाचरने ढोरे वॉरियर्स ने जरूर की है. उनके जो गेंदबाज थे वो उस गेंदबाजों के खिलाफ बहुत अच्छी रणनीति आपने बनाई और योजना के अनुसार अपने बल्लेबाजी की है. चंद्रकांत 14 पर खेल रहे हैं, मयूर 19 पर खेल रहे हैं, लेकिन ये जो 5-6 रन है ना उत्तम बहुत जबरदस्त खलबली मचाने वाले. 6 रन आए हैं एक गेंद पर और गेंदबाजी नहीं करेंगे, नया विकल्प आपको ढूंढना पड़ेगा. 59 पर 2 पाचरने ढोरे वॉरियर्स. गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉलिंग मान पर आ रहे हैं विनायक और चंद्रकांत 14 पर खेल रहे हैं. मयूर ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करे, कप्तानी पारी खेल रहे हैं. 6 गेंदों में 19. पहले ओवर में थोड़ा सा समय लिया, वक्त लिया, लेकिन इसके बाद में जब मौका मिला तब जाकर इन्होंने बड़े शॉट खेले हैं. इसलिए बिल्कुल इस वक्त आज बात करें तो मयूर के ऊपर सबके निगाहें हैं. आइडॉल खिलाड़ी है. तर नक्कीच आपण पाहतो बॅटिंग करताना आयडॉल मयूर बारगले आणि चंद्रकांत सावंत ही जोडी आपण पाहतो मैदानी. खरं तर एक छोटी आणि पार्टनरशिप आणि भागीदारी टीमला गरजेची आहे. ती भागीदारी, ती पार्टनरशिप मिडल ऑर्डरचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बनवत आहेत. उद्योजक सन्मान्य अनिल भाऊ निकाडे, समीर एस के पडवळ, ग्रामपंचायत सदस्य आणि नितीन भाऊ वाडेकर हा संपूर्ण मित्रपरिवार उपस्थित होतोय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. फुल ऑफ लेनचा चेंडू होता, पायावरती टाकला होता, चेंडू मात्र ड्राईव्ह केलाय अलॉंग द कार्पेट, जमिनीच्या समांतर, एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, पाहता पाहता 2 धावा त्या मात्र मैदानाच्या आतमध्ये. खरं तर टेनिस बॉल क्रिकेटचा अनभिक्षित सम्राट कृष्णा सातपुतेला RPL 2016 मध्ये देखील तुम्ही खेळताना पाहिला असेल. या स्पर्धेच्या निमित्तानं तो पहिल्या पर्वात होता, दुसऱ्या पर्वात देखील होता आणि तिसऱ्या पर्वात खरं तर प्रेक्षकांना वाटलं होतं कृष्णा सातपुते या स्पर्धेमध्ये नव्हता, परंतु अचानक काल संतोष मांडेकर पुन्हा एकदा आपल्या टीम मध्ये घेऊन आले आणि कृष्णा सातपुते तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाजीच्या मार्क होती गोलंदाज. अच्छी गेंद, बहुत बढ़िया गेंद और लाइन पर निर्भर रहने की जरूरत है क्योंकि सामने से तेज रफ्तार के साथ रन बन रहे हैं. बल्लेबाज चंद्रकांत प्लेइंग ऑन 14, मयूर पालकर प्लेइंग ऑन 21. नाउ स्कोर 61 पर 2 पाचरने ढोरे वॉरियर्स. तर आपण पाहतोय पाचरने ढोरे वॉरियर्स संघाचे संघमालक सन्मान्य राजू शेठ पाचरने उद्योजक साहेब यांच्या वतीनं पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपये. एक टप्पा घेत चेंडूने मात्र दिशा बदलली, परंतु क्षेत्ररक्षण सुरेख आहे. चांगला चेंडू आपण पाहिलं तर मैदानात अडवलं गेलाय. खरं तर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण आपण कित्येक वेळा राजू पाटेकडनं पाहिले आणि कित्येक वेळा राजू पाटेच्या व्हिडिओ क्लिप रील त्या देखील आपल्याला व्हायरल होताना पाहायला मिळतात. म्हणून तर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये जुन्नर तालुक्यातील नारायणगावचा शिलेदार, किल्ले शिवनेरीचा शिलेदार संतोषभाऊ मांडेकर स्पोर्ट फाउंडेशन आंबेठाण, श्रीराम क्रिकेट क्लब आंबेठाण या टीमचा आयडॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. ओवर की बात करें तो चौथे ओवर का खेल बीच मैदान पर चल रहा है. रन संख्या 63, 2 विकेट के नुकसान पर. विनायक गेंदबाजी कर रहे हैं कॉम बॉक्स से. स्ट्राइकर पर बल्लेबाज गेंद को हवा में खेलते हुए बहुत खूबसूरती के साथ लॉन्ग पर खिलाड़ी है, लेकिन वो बन गए दर्शक बन गए दीवाने. दर्शनीय स्ट्रोक है गेंद बॉडी के बाद शानदार सिक्सर. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. माऊली ग्राफिक्स राजगुरु नगरचे मालक सन्माननीय निखिल शेठ काळोखे यांचा दणदणीत षटकार. या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. थँक्यू.
या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित होत आहेत राजकुनगर नगरीचे माजी उपसरपंच, प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट, हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजक कमिटीतील असणारे सदस्य आणि आयोजक सन्मान्य अश्विन कुमार बंडलकर, दीपक शेठ लोमटे आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होतोय. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं सकाळच्या सत्रामध्ये खास महानगाव निगोजेवरतून सचिनदादा कुराडे, वैभवदादा बेंडाले, तेजसदादा येलवंडे, अनिकेत उर्फ गुड्डा भोगसे या देखील मान्यवरांचं होतं शुभागमन. सर्व मान्यवरांचं आम्ही करतो मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. अश्विन कुमार बंडलकर, कैलासभाऊ निकाडे, एस के पडवळ, त्याचप्रमाणे नामदेवजी बडे, संपूर्ण मित्रपरिवार ठिकाणी उपस्थित होते. सन्मान्य निलेशभाऊ वाडेकर आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होते. सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2023 RPL 2023 कमिटीच्या वतीनं करतो मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. परंतु मॅच देखील आपण पाहिले तर खूप रोमर्सिक आहे, खूप रंगतदार आहे. सकाळचं सत्र आहे, परंतु प्रेक्षकांना चौकार षटकारांची निहारी ती मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. सन्मान्य कैलासभाऊ निकाडे उपस्थित होत आहेत. त्यांच्या समेत आला त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार. सर्वांचं आम्ही पुन्हा एकदा करतो RPL 2023 कमिटीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. After 4 over now score was 6-3-9 for 2. But brilliant batting by Balgar is playing on 29. Chandrakant playing on 14. यहाँ एक अच्छी साझेदारी बीच मैदान पर बिल्कुल पनपती हुई और दोनों बल्लेबाज सूझबूझ के साथ बल्लेबाजी करते हुए गेंदबाजी में परिवर्तन. ओ काफी ऑफ टाइम के बाहर जाके गेंद को खेलने की कोशिश और जिसे देखिए टेलीग्राम मिल गया था. शप्पल होकर खेलने का प्रयास, काफी ऑफ टाइम के बाहर आए थे, बिल्कुल छठे 7वें स्टंप की तरफ आए थे बल्लेबाजी करने के लिए. ओवर 5वां प्रगति पर है, रन संख्या 69, 2 विकेट के नुकसान पर. राजू पाटे का बिल्कुल दूसरा ओवर है. पहले ओवर में बाहर रहे थे, 1 विकेट इन्होंने चटकाया था. राजू पाटे अपने बॉलिंग मार पर तैयार. ऑफ के बाहर कट करना चाहते थे, गेंद अच्छी तरह से बल्ले के ऊपर तो नहीं आई है, गली क्षेत्र में जाती भी बल्ले का टो लगा था. 1 रन के साथ रन संख्या 70 रन पहले बल्लेबाजी करते हुए 95 बटोरे वॉरियर्स की टीम. क्या तगड़ा प्रदर्शन रहा है, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर उत्तम रही है. आज चंद्रकांत और मयूर पालघरे सेन्सिबल क्रिकेट खेल रहे मैदान के अंदर. तर नक्कीच आपण पाहतोय सेन्सिबल क्रिकेट आणि कॅल्क्युलेटिंग क्रिकेट देखील आपण पाहतोय. खरं तर टीमला पार्टनरशिपची गरज होतो. सुरुवातीला आपण पाहिलं 2 विकेट कॅप्टन निलेश राऊत बाद झाला होता. त्यानंतर त्याचा बंधू नवनाथ राऊतला देखील आपण पाहिलं बाद होताना. पार्टनरशिपची गरज होती आणि तिसऱ्या विकेटसाठी मिडल ऑर्डरमध्ये हे 2 खेळाडू एक छोटी कानी भागीदारी ते मात्र रस्ताना पाहायला मिळतात. अकुट टाप्याचा चेंडू होता, फटका फसलाय, उंची घेईल, लांबी कमी घेताना पाहायला मिळेल, परंतु क्षेत्ररक्षक दूरवरती होता. चेंडू आपण पाहतो नॉमेस लँडवरती पडेल आणि तोपर्यंत मिळतील 2 धावा. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिथे मयूर बालगरेचा नकार आहे. खरं तर स्वतःवरती तो विश्वास ठेवतोय आणि नॉन स्ट्राईक एंडवरचा चंद्रकांत सावंत तो देखील एका भन्नाट फॉर्ममध्ये आहे. त्याचा देखील परफॉर्मन्स आपण पाहतोय, परंतु त्याला त्या ठिकाणी थांबवले गेले. बिल्कुल. दूसरी बात, अभी आप इसको यहाँ से मैच की बात करें, 2 विकेट गिर गए थे, साझेदारी की जरूरत थी और 15 गेंदों में 36 रनों की साझेदारी बनाई है. अच्छे स्ट्राइक रेट के साथ दोनों बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हैं. 72 पर 2. अब चक्कर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिलहाल अपने बॉलिंग मार पर राजू तैयार. राजू पाते के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है और बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर मयूर पालघर को आप देख रहे हैं. 31 पर खेल रहे, 11 गेंदों का सामना किया. क्या जबरदस्त बल्लेबाजी इन्होंने की है. सकारात्मक सोच के साथ बल्लेबाजी करते हुए रन बनाए हैं. बेस वर्सेस बेस की लड़ाई. ओ बाहरी किनारा, भाग्य का सारा, गेंद ट्रैवल हो रही है. इस वक्त फ्लैंक स्लिपर खिलाड़ी फाइनल क्षेत्र की तरफ जाते हुए गेंद को रोक लिया है. 1 रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए है. 5वां ओवर, 2 गेंदों का खेल अभी भी आना बाकी. रन संख्या 73 रन, 2 विकेट के नुकसान पर. उत्तम जी क्या कहेंगे, जिस तरह से एक बहुत ही अच्छी साझेदारी मैदान के अंदर 16 गेंदों का खेल हुआ है, 37 रन बनाए दोनों बल्लेबाजों ने, एक अच्छी पार्टनरशिप बनाई है दोनों बल्लेबाजों ने. तर नक्कीच आपण पाहतोय तिसऱ्या विकेटसाठी एक सुंदर भागीदारी पार्टनरशिप देखील पाहतोय. परंतु ज्यावेळी टॉस झाला ना प्रशांत सर, समाधान आयरकर कॅप्टनने सांगितलं होतं की आम्ही प्रतिस्पर्धी संघाला 60 ते 65 पर्यंत रोखू. परंतु प्रतिस्पर्धी संघाचा जो काही कॅप्टन होता ना निलेश राऊत, त्याने सांगितलं होतं की आम्ही 6 षटकांमध्ये कमीत कमी 80 ते 85 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करू आणि त्या टार्गेट सेट करण्याच्या दृष्टीनं तो संघ इथे बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. 2 गडी बाद 73 धावा. चंद्रकांत सावंत चंदू तो नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. आयडॉल मयूर बालगरे मैदानात आहे. आयकॉन किरण खोबरे तो मात्र बॅटिंगसाठी अजून यायचा बाकी आहे. ओहो हुक किया, बाय हुक बाय क्रुक. आपको ये शॉट खेलना था. हवाई फायर करती हुई गेंद डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ जाती हुई शानदार सिक्सर.
फटका असा धुआधार, हा गेला षटकार. माऊली ग्राफिक्स राजगुरु नगरचे मालक सन्माननीय निखिल शेट काळोखे यांचा दणदणीत षटकार. या टप्प्यात आल्याची आम्ही कार्यक्रम करतोच. रन संख्या बिल्कुल 80 के पार तो जाने वाली है. 6 ओवर का खेल समाप्त. आखिरी गेंद पर वो खूबसूरत स्ट्रोक था बल्लेबाज चंद्रकांत का, और चंद्रकांत मयूर के बीच अच्छी साझेदारी बिल्कुल 40 के पार है. क्या जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. एक विकेट बिल्कुल जल्दी गिर गया था और दूसरा विकेट, एक बार रफ्तार अच्छी थी लेकिन विकेट गिर रहे थे, लेकिन तीसरे विकेट के लिए जबरदस्त साझेदारी चंद्रकांत और मयूर के बीच. चंद्रकांत प्लेइंग ऑन 21, मयूर बालघरे प्लेइंग ऑन 32. नाउ स्कोर 79/2. 6 ओवर का खेल बिल्कुल समाप्त होता है, लेकिन जिस तरह से ये साझेदारी बनी है ना, दोनों तरफ उत्तम बराबर की आग लगी हुई है. तर नक्कीच बघते आग एका टोकाला लागली नाही तर आग दोन्ही बाजूला लागते. एका बाजूला मयूर बालगरे आयडॉलला आपण पाहिलं तर सुरुवातीची जी काही षटकं होता तो मात्र एक शांत संयमी बॅटिंग करताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत होता. परंतु शांत संयमी बॅटिंग करत असताना मयूर बालगरे देखील एक आक्रमक आहे. मावळ तालुक्यातून सातत्यानं आपण त्याला एक चांगलं क्रिकेट खेळताना पाहिले आणि विशेषतः क्रिकेटच्या पाटलावरती त्यानं स्वतःला सिद्ध केले आणि तदनंतर जगानं त्याला प्रसिद्ध केले. मावळचा गब्बार मयूर बालगरे, एका बाजूला चंद्रकांत सावंत चंदू, तो देखील आपण पाहतो या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. विशेषतः जर तुम्ही पाहिलं असेल प्रशांत सर 79 धावा धावपल आहेत, परंतु तालुक्यातील खेळाडू देखील आपण पाहिलं तर या मैदानावरती या खेळपट्टीवरती या स्पर्धेत एक कमालीची कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. काल आपण पाहिलं होतं यंग टॅलेंट कार्तिक नवलेला, त्याने देखील कमालीची गोलंदाजी केली होती. परंतु इथे चंद्रकांत सावंत तो मात्र आपल्या बॅटनं फलंदाजीचा बोलबाला तो देताना पाहायला मिळतोय. अगदी बरोबर आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण ही स्पर्धा जशी आयकॉन आयडॉलसाठी ओळखली जाईल तशाच पद्धतीनं आपल्या भागातले खेळाडू देखील या ठिकाणी प्रसिद्ध होणं फार गरजेचं आहे. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गेले, क्षेत्ररक्षक आहे आणि निश्चितच एक मोठा धक्का बसतोय. मयूर ज्यानं केल्यात 32 धावा, 12 चेंडूंना सामोरा गेला. डीप एक्स्ट्रा कव्हर त्याचा झेल पकडला गेलाय आणि ही तिसऱ्या गड्यासाठी एक मोठी भागीदारी आपण बघितली. 41 धावांची ती आता फुटलेली आहे. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी. थँक्यू डी. झेल देखील आपण पाहतो वैभवनं मैदानाच्या आतमध्ये टिपला गेलाय. कमालीचे क्षेत्ररक्षण देखील आपण पाहिलं तर मैदानावरती वैभव दौनेकडनं पाहायला मिळालं. श्रीराम क्रिकेट क्लब आंबेटाण आणि आंबेटाण गावातील असणारा खेळाडू एक कमालीचा झेल पकडताना पाहायला मिळतोय. 3 गडी बाद 79 धावा ते मात्र धावपल होत आहेत. शेवटचे 5 चेंडू ते मात्र मैदानावरती बाकी आहे. परंतु स्लॉगर आणि डेथोर मध्ये आपण पाहिलं तर गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय मिस्टर JPL त्यांनी खूप कमी कालावधीमध्ये आणि खूप कमी वयामध्ये सुंदर प्रीमियर लीग गाजवताना पाहायला मिळाला. तो गोलंदाज आपण पाहतोय. खेड तालुक्यातील वाडागावचा हर्षल पावडे तो मात्र गोलंदाजीच्या मार्कवरती. पहिल्या षटकात त्याने कमाल केली होती. पहिल्या षटकात देखील आपण पाहिलं तर कमी धावा खर्च केला, विकेट त्याने मिळवली होती आणि या षटकात देखील आपण पाहिलं स्लॉगर डेथोर मध्ये संघाला ज्या ब्रेक थ्रूची गरज होती ती जोडी फोडण्यात तो मात्र यशस्वी ठरतोय हर्षल पावडे. इस ओवर की अगली गेंद फिलहाल तैयार है. हर्षल ऑफ टप के बाहर गेंद थी, बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं चढ़ी है. ओ यहाँ बलवान नहीं बुद्धिमान की जरूरत है. सामने शिकार था, बिल्कुल मौका था और एक विकेट आपने कैचआउट के तौर पर लिया है. रनआउट के तौर पर और एक विकेट आपको मिल सकता था. हर्षल पावड़े टिंगरे सरकार में इनको मैंने देखा था, क्या जबरदस्त प्रदर्शन इन्होंने किया था. वो बिल्कुल 3 या 4 साल वाली पहली बात है, लेकिन बेहतर खिलाड़ी हैं. लंडा जानते हैं, स्लॉग ओवर में गेंदबाजी कर रहे हैं. कार्तिक के लिए कल स्पेशल बात ये थी, आखिरी ओवर में डाल रहे थे. एक बार पहला दूसरा तीसरा ने स्लॉग ओवर में गेंदबाजी करना सबसे कठिन होता है. अभी देखिए हर्षल पावड़े यंग खिलाड़ी आखिरी ओवर डाल रहे हैं. 81 रन 3 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. काफी ऑफ टाइम के बाहर गेंद. संजय भालेराव वाइड बॉल का इशारा कर रहे हैं. विकेट की बीन थोड़ी खराब हुई है. रन संख्या फिलहाल 6वां ओवर प्रगति पर है. 83 रन 3 विकेट के नुकसान पर. इस वक्त किरण 2 पर खेल रहे हैं. चंद्रकांत ने 21 रन बनाए हैं. अब जाकर ये आने वाली 4 गेंदें बहुत महत्वपूर्ण है. उत्तम तर नक्कीच आपण पाहतो मॅच देखील खूप महत्त्वाचे, परंतु मान्यवर देखील आपण पाहतो ते स्पर्धेच्या निमित्तानं सकाळच्या सत्रामध्ये अनेक मान्यवर देखील उपस्थित आहेत. ग्रामपंचायत सदस्य चांडवली सन्मान्य नवनाथ अप्पा पवळे आपण देखील उपस्थित होतात. अप्पांचं देखील हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगच्या वतीनं RPL कमिटीच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. यावेळीचा चेंडू हर्षल पावडेचा लाईन लेंथ किती खराब आणि चेंडू आपण पाहतोय पंच कळवत आहेत. व्हाईट बॉल तो मात्र मैदानाच्या आतमध्ये अतिरिक्त अवंतर धावा येतात. खराब चेंडू देखील पाहायला मिळत आहेत. उत्तम ज्यादा प्रशंसा हुई जिस तरह से वो गेंदबाजी कर रहे थे. पहले 2 गेंदों पर एक बार रिदम के साथ गेंदबाजी कर रहे थे. बहुत बढ़िया सीजन पिछले 3-4 सालों में अच्छा प्रदर्शन उन्होंने किया है, लेकिन ज्यादा एक बार फिर एफर्ट डालने की कोशिश, ज्यादा करने का प्रयास, इसीलिए नियंत्रण नहीं है.
84 for 3. Now sixth over in progress. Kiran playing on 2, Chandrakant playing on 21. प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करते हुए हर्षल पावड़े इस वक्त थर्ड मैन पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ स्टंप के बाहर गेंद थी डीप एक्स्ट्रा कवर पर बॉडी लाइन पर खिलाड़ी मौजूद दिखे सर के ऊपर से गेंद बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए करारा प्रहार गेंद बॉडी लाइन के बाहर मिलेगी रन 4 तो बेड़ा होगा पार पाहुनी मोका हा मारलाय चौका सन्माननीय किरण शेठ खराबी उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीचे कमालीची बॅटिंग आपण पाहतोय चंद्रकांत सावंत चंदूकडनं. खरं तर आज या खेळाडूने प्रेक्षकांची मनं जिंकणारा खेळ तो मात्र बॅटमधून दाखवलाय. ऑक्शन प्रक्रियेतून खरं तर या खेळाडूवरती कोणते संघमालक बोली लावत नव्हते, परंतु पाचरने ढोरीवारे संघाचे संघमालक राजू शेठ पाचरने यांनी या खेळाडूला आपल्या संघात खरेदी केले. आणि का खरेदी केले? कमालीचा स्ट्रोक स्विच हिट, एक टप्पा घेत चेंडू सीमा पार, 4 धावा, चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका सन्माननीय किरण शेठ खराबी उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. चांडोलीचे ग्रामपंचायत सदस्य नवनाथप्पा पवळे आणि पप्पू मिश्रा या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. आप्पांना विनंती आहे, RPL कमिटीच्या वतीनं आम्ही तुम्हाला विनंती करतो आणि पुन्हा एकदा नवनाथप्पा पवळे पप्पू मिश्रा या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. कदम का इस्तेमाल किया, क्या जबरदस्त बल्लेबाज आज चंद्रकांत ने की है. आज टीम के ओनर ने उनके ऊपर दाव लगाया लेकिन उसका फायदा मिल रहा है. सही जगह पर दाव लगाना भी बहुत जरूरी है, तो ओनर की भी एक बार फिर सराहना हो जाएगी. रन संख्या 93 पर 3. कृष्णा सातपुते बल्लेबाजी करने के लिए आने वाले हैं, तो इतना बड़ा तगड़ा टोटल भी होना चाहिए. मजा आएगा इस मुकाबले में. और खास करके हर्षल पावड़े महंगे साबित हो रहे हैं, जिनके ऊपर निगाहें थी. चंद्रकांत 30 पर खेल रहे हैं, 13 गेंदों का सामना किया. किरण 2 पर बल्लेबाजी कर रहे हैं. प्रमुख गेंदबाज के तौर पर हर्षल इसके कौन साइड पर खेलते हुए गैप में खेलते हुए लॉन्ग ऑन पर खिलाड़ी बाउंड्री पर तैनात है. 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं. बहुत ही अच्छा थ्रो. चंद्रकांत की पारी समाप्त हुई, लेकिन इनके लिए तालियां बजने वाली है. शानदार बल्लेबाजी उन्होंने की है. चंद्रकांत ने बनाया 30 रन, 13 गेंदों का सामना किया. किरण 2 पर और कुल मिलाकर स्कोर की 95 रनों की जरूरत है श्री राम क्रिकेट क्लब आमिर ठान टीम को. मजा आएगा इस मुकाबले में. दूसरी पारी देखना बहुत जरूरी है, लेकिन इससे पहले सह्याद्री ग्लोबल फाइटर और भामचंद्र वॉरियर्स आपके लिए आखिरी कॉल है. आप हमारे कॉम्बॉक्स की तरफ आइए. थोड़ी देर के बाद टॉस भी हो रहा है. मयूर बालगरेब 32 13 गेंदों का सामना करते हुए इंपॉर्टेंट पारी इन्होंने खेली. नीलेश राउत ने 10 रन बनाए, नवनाथ 9 रन, लेकिन चंद्रकांत और मयूर दोनों ने क्या जबरदस्त बल्लेबाजी की. चंद्रकांत के लिए वो तालियां बज रही है. बेहतरीन बल्लेबाजी. अब जाकर गेंदबाजी के बारे में एक बार फिर चर्चा करते रहे. राजू पाटे 2 ओवर 22 रन 1 विकेट. इंपॉर्टेंट ओवर 3 के 11 के औसत से रन दिए हैं. आकाश 1 ओवर 18 बहुत महंगे साबित हुए. हर्षल पावड़े 2 ओवर 28 14 के औसत से रन दिए. 2 विकेट इन्होंने चटकाए, लेकिन ये भी बहुत महंगे साबित हुए. वैभव इन्होंने बिल्कुल वो 2 गेंदें डाली थी, 10 रन दिए थे. और विनायक केदारी 4 गेंदें 10 रन. तो इसका मतलब है कि यहाँ इस मुकाबले में जिस तरह से ये मुकाबला चला, राजू पाटे ने बहुत अच्छी गेंदबाजी जरूर की है. 10 एक्स्ट्रास और अब जाकर पहला विकेट 10 पर, दूसरा 33 पर, तीसरा 79 पर और चौथा विकेट 94 पर गिर चुका है. तो अब जाते हैं टॉस का बॉस हमारे साथ उत्तम जुड़ रहे हैं. थँक्यू. या ठिकाणी दोन्ही टीमच्या कॅप्टन आम्ही विनंती करतो, प्रथमतः प्लेइंग 11 जमा करण्यासाठी या. सह्याद्री ग्लोबल फायटर्स देशमुखवाडी चिखलगाव पुणे जिल्हा परिषदेचे कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य अतुलभाऊ देशमुख आणि मुके ग्लोबल कंपनी उद्योजक किरण शेठ मुके या दोन्ही संघ मालकांच्या कॅप्टनना विनंती असेल, आपण या ठिकाणी प्लेइंग 11 जमा करा आणि टॉस करण्यासाठी या. भामचंद्र वॉरियर्स शिंदेगाव भांबोली या टीमचे कॅप्टन धनंजय रोंदळ यांना विनंती असेल, आपण या ठिकाणी प्लेइंग 11 जमा करण्यासाठी या. 1 इनिंग 1 डाव झाल्यानंतर आपण टॉस करतोय. कॅप्टनना विनंती आहे तुम्ही झटपट या. कॅप्टन जर आला नाही, कमिटीने जर पॅनल्टी दिली तर 3 धावांच्या पॅनल्टीचा स्वीकार तुम्हाला करावा लागेल. एक टीमला आपण पॅनल्टी दिलेली आहे, त्यामुळे 1 ते 12 संघ कमिटीला एकसारखे आहेत. त्यामुळे कोणत्याही टीमला जर पॅनल्टी मिळाली तर त्या पॅनल्टीचा तुम्हाला मोठ्या मानाने स्वीकार करावा लागेल. कॅप्टन आहे ना, इथंच यायचं, इथंच टिक करायची, इथंच जमा करायचं आणि टॉसला यायचं.
प्रशांत भोईर कॅप्टन आहेत, दुसऱ्या बाजूला धनंजय रोंदळ कॅप्टन आहेत. तोपर्यंत ऐकूया पाचरने ढोरे वॉरियर्स तिनेवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि त्यांचं एक थीम सॉन्ग डीजे ऑपरेटर तुम्हाला ऐकवतील. मैदानात होतं आगमन ज्यांचे जीव होतो वर खाली, मैदानात होतं आगमन ज्यांचे जीव होतो वर खाली, मैदानात बाजी मारणे आले पहा पाचारने ढोरे वॉरियर्स तिन्हेवाडी. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग अर्थात RPL 2023 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक सन्माननीय राजू शेठ पाचारने, उद्योजक सन्माननीय संतोष शेठ ढोरे, उद्योजक सन्माननीय स्वप्नील शेठ ढोरे, नवरंग टेलर्स, पाचारने ढोरे वॉरियर्स तिन्हेवाडी. धिंगाणा 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 आता होऊ दे धिंगाणा, धिंगाणा 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 आता होऊ दे धिंगाणा, धिंगाणा 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 आता होऊ दे धिंगाणा. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. तो प्रारंभिक जोड़ी मैदान के अंदर बिल्कुल आनी चाहिए श्री राम क्रिकेट क्लब अमिठान टीम की. कृष्णा सातपुते टेनिस विश्व के एक बेहतरीन खिलाड़ी बीच मैदान पर जा रहे हैं. तालियां बज रही है. देखिए इनके फैन फॉलोअर्स बहुत ज्यादा है. बहुत बड़ा काम किया है टेनिस क्रिकेट में, अच्छा योगदान रहा है कृष्णा सातपुते का. और उनके साथ बल्लेबाजी करने के लिए फिलहाल आप देख सकते हैं बंटी, इनके ऊपर भी निगाह रहेगी. क्रिकेटची जान, क्रिकेटचा मान, क्रिकेटचा सन्मान, मैदान गाजवायला आली श्रीराम स्पोर्ट फाउंडेशन आंबेठाण. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग अर्थात RPL 2023 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक सन्माननीय संतोष शेठ मांडेकर, उपसरपंच आंबेठाण सन्माननीय संतोष शेठ दवणे, उद्योजक श्रीराम स्पोर्ट फाउंडेशन आंबेठाण. बंटी मांडेकर और कृष्णा सातपुते बीच मैदान पर आप देख रहे हैं बल्लेबाज के तौर पर तैयार है. तो मैं विनती करूंगा, दरखास्त करूंगा पाचारने ढोरे वॉरियर्स को आपकी फील्डिंग आप अलंकृत कीजिए. समय हमारे पास बहुत कम है. जिस तरह से ये पहला मुकाबला देख रहे हैं और 12:17 का समय हो गया है. आकाश में बिल्कुल सफेद बादल, धूप खिली हुई है और बहुत ही अच्छा मौसम फिलहाल हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2023 के इस तीसरे दिन में. आज दर्शकों की संख्या बढ़ गई है क्योंकि कृष्णा सातपुते पहुंच चुके हैं. चले समय ज्यादा जा रहा है. पाचारने ढोरे वॉरियर्स आपकी फील्डिंग आपको अलंकृत करनी है. वक्त साफ से आपको चलना है. सह्याद्री ग्लोबल फाइटर बनाम भमचुद्र वॉरियर्स मैच नंबर 2. बल्लेबाज रेडी है. पाचारने ढोरे वॉरियर्स क्षेत्ररक्षण सजून घ्या. दोन्ही पंच देखील इशारा करतायत. संजय बालेराव, अजय आवले. क्रूशियल मुकाबला बिल्कुल है. जीतने के लिए लक्ष्य बहुत बड़ा है. 95 रनों की जरूरत है. और हमारे साथ जुड़ रहे हैं सुमित सुतार. इससे पहले उत्तम सावंत की आवाज आपने सुनी. अभी फिलहाल प्रवीण करपे भी पहुंच चुके हैं. प्रवीण जी आपका भी स्वागत है. लेकिन ये मुकाबला तगड़ा मुकाबला होगा. कृष्णा सातपुते जैसे एक ऐसे खिलाड़ी जिन्होंने टेनिस विश्व में अपनी अलग पहचान बनाई हुई है और वो मैदान के अंदर पहुंच चुके हैं. एक तरफ लक्ष्य बहुत अच्छा रखा है पाचारने ढोरे टीम के जो खिलाड़ी हैं जिन्होंने बहुत ही बेहतरीन और शानदार तरीके से आज बल्लेबाजी की. खास करके कप्तान साहब कमाल के एक बार फिर बल्लेबाजी. लेकिन तारीफ करने की, प्रशंसा करने होगी जिस तरह से चंद्रकांत खेले हैं. क्योंकि मयूर जो है वो बल्लेबाजी करते सबको पता है. लेकिन फिलहाल अगर देखें तो इस मुकाबले में बहुत बढ़िया प्रदर्शन रहा है बल्लेबाज चंद्रकांत गाड़ेकर का. कमाल का खेल रहा है. हुतात्मा प्रीमियर लीग 2023 आप देख रहे हैं. खास करके हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2023. कृष्णा तैयार. प्रकाश के हाथ में गेंद और इंपॉर्टेंट खिलाड़ी, महत्वपूर्ण खिलाड़ी. पावर प्ले का पहला ओवर. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2023 की कहानी आप सुन रहे हैं टेनिस क्रिकेट.in के माध्यम से. पुणे टेनिस क्रिकेट.in के माध्यम से लाइव टेलीकास्ट प्रतियोगिता का. समय ज्यादा जा रहा है. इतना समय नहीं जाना चाहिए. वक्त बहुत ज्यादा जाता हुआ. क्योंकि अभी देखें 12:19 का समय हो गया है. वक्त बहुत महत्वपूर्ण रहेगा. अब थोड़ा सा लेट स्टार्ट हुआ है.
संजय भालेराव इशारा कर रहे हैं। कम बॉक्स में हमारे स्कोरर डिजिटल स्कोरर विनय और 36 गेंदों में 95 रनों की जरूरत है। प्रमुख गेंदबाज के तौर पर या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं काँग्रेस युवक अध्यक्ष सन्मान्य निखिल शेठ तिगळे साहेबांचं शुभागमन होते। मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे। निखिल शेठ तिगळे यांना आम्ही विनंती करतो आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हावं। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स पुन्हा एकदा ऐकूयात प्रशांत आदवडे सरांना। शुक्रिया, उत्तम प्रमुख गेंदबाज के तौर पर बॉलिंग बार पर गेंदबाज तैयार है। ऑफ टर्म के बाहर गेंद थी और गेंद को बहुत सुंदर तरीके से खेल दिया बॉलर के सर के ऊपर से बाउंड्री की तरफ गेंद जाती भी 4 रनों के लिए चौका। पाहुनी मोका हा मारलाय चौका। सन्माननीय किरण शेठ खराबी उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार। प्रकाश का क्या स्वागत हुआ है। पहली गेंद पर चौका, गेंद खराब नहीं थी। कृष्णा सातपुते बहुत ही आक्रामक बल्लेबाज है, इसी जो कि अंदाज से वो खेलने वाले हैं। तो काफी ऑफ टर्म के बाहर वाली गेंद को इन्होंने बॉलर के सर के ऊपर से खेल दिया था। तो एक अच्छा दर्शनीय स्ट्रोक कृष्णा सातपुते का। रन संख्या 4 रन, जीतने के लिए 95 रनों की जरूरत है। काफी ऑफ टर्म के बाहर ये भी गेंद है, लेकिन बैठक शॉट। ओहो क्या बात है। गेंद को खेलते हुए स्क्वायर लेग बाउंड्री की तरफ 4 रनों के लिए बैक टू बैक ये दूसरा चौका। पाहुनी मोका हा मारलाय कृष्णा सातपुते का सिग्नेचर शॉट आता बा, इसका मतलब इनका कॉन्फिडेंस 7वें आसमान पर है। बहुत बेहतरीन बल्लेबाजी। पहली गेंद खराब नहीं थी, लेकिन बॉलर के सर के ऊपर से ये गेंद भी एक बार ये भी खराब नहीं थी, लेकिन जगह बनती नहीं, बनानी पड़ती है। ऑफ टाइम के थोड़ा सा बाहर चले गए, क्रीज के गहराई का इस्तेमाल किया और बैठक शॉट लगाते हुए डीप स्क्वायर लेग बाउंड्री लाइन की तरफ एक दर्शनीय स्ट्रोक कृष्णा सातपुते का। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रकाश तैयार। इस बार हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, गेंद एक बार फिर बल्ले के ऊपर अच्छी तरह से नहीं आई थी। मिड ऑफ पर खिलाड़ी मौजूद है। अच्छी गेंदबाजी। 3 गेंदों की अगर कहानी देखें, प्रकाश ने खराब गेंदबाजी नहीं की, लेकिन सामने एक ऐसे बल्लेबाज है जो अच्छी गेंद के खिलाफ भी रन बनाते हैं। एक बार फिर काबिलियत वाले खिलाड़ी मैदान के अंदर कृष्णा सातपुते। नाउ स्कोर 8 रन। थँक्यू। ठिकाणी टॉस करण्यासाठी ज्या मान्यवरांचा नामोल्लेख केला होतोय त्या मान्यवरांना आम्ही विनंती करतो टॉस करण्यासाठी आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये या। आणि त्या ठिकाणी विनंती असेल चांडोली नगरीचे ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आप्पा पवळे, त्याचप्रमाणे राजगुरू नगरीचे माजी उपसरपंच अश्विन कुमार बंडलकर आणि मित्र परिवाराला आम्ही विनंती करतो आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी या। श्री राम क्रिकेट क्लब अमिठान टीम के लिए समर्थन तो बिल्कुल मिलेगा। कृष्णा सातपुते बल्लेबाजी कर रहे हैं। कैलास भाऊ निखाडे यांना देखील आम्ही विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी या, त्या ठिकाणी टॉस केला जाईल। ये बहुत अच्छी गेंद थी। इस वक्त ऑफ टर्म के बाहर फ्री बिल्कुल मिला था, लेकिन इसका कुछ ज्यादा फायदा नहीं उठा पाए। रन संख्या 9 रन। अब कम बैक करे प्रकाश। उनके पास भी काबिलियत है, बहुत ही बेहतरीन गेंदबाजी करते हैं और हर गेंद को ऑफ टर्म के बाहर ही रख रहे हैं। और उनको मालूम है, खास करके कृष्णा सातपुते बहुत इंपॉर्टेंट खिलाड़ी है और इनके खेलने का तरीका क्या है, उनकी ताकत क्या है, उनकी कमजोरी क्या है, इसका बहुत अच्छी तरह से पता है प्रकाश को। स्कोर 9 रन बगैर किसी नुकसान के। पावर प्ले का पहला ओवर आप देख रहे हैं। राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए गेंदबाज प्रकाश। फ्लैंक स्वीप, एक गली पॉइंट, स्टक कवर पर खिलाड़ी मौजूद। मिड ऑफ है, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी तैनात। थँक्यू। या ठिकाणी टॉस आपण संपन्न करतोय। नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न केला जातोय। यानंतरच्या मॅचचा टॉस आपण या ठिकाणी संपन्न करतोय। भामचंद्र वॉरियर्स बांबोली शिंदेगाव आणि त्यांच्या विरुद्धमध्ये सह्याद्री ग्लोबल फायटर्स देशमुखवाडी चिखलगाव या 2 संघादरम्यान आपण या ठिकाणी टॉस करतोय। नाणेफेकीचा कौल केला जातोय। ग्रामपंचायत सदस्य चांडोली सन्माननीय नवनाथ आप्पा पवळे अप्पांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस तो मात्र संपन्न करतोय। दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत धनंजय रौंदळ, प्रशांत भोईर। टॉस या ठिकाणी केला जातोय। टेल कॉल। टेल टॉस जिंकलाय भामचंद्र वॉरियर्स बांबोली शिंदे संघानं। प्रथमतः काय निर्णय? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला। प्रतिस्पर्धी संघ देखील बॅलन्स टीम आहे, त्या संघाला किती धाव संख्येपर्यंत रोखाल त्याबद्दल काय सांगा? 70 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही। या स्पर्धेमध्ये खेळताना विशेषतः ऑक्शनच्या माध्यमातून खेळाडूंना तुम्ही खरेदी केले, एक आयकॉन एक आयडॉल तुमच्या संघामध्ये देखील आपण पाहिलं तर खेळताना पाहायला मिळतोय। या स्पर्धेच्या व्यूहरचनेनुसार तुम्ही काय सांगाल? स्पर्धा तर आपलीच आहे, आपली स्पर्धा तर खूप छान आहे आणि आम्हाला
या स्पर्धेची खूप आतुरतेने आम्ही वाट पाहत होतो की कधी आपला सामना होईल. 2 दिवस आम्ही पूर्ण मॅच पाहिलंय. जरी मैदानामध्ये हजर नसतो तरी आम्ही पूर्ण मॅच पाहिले. शेवटचा एकच प्रश्न, या स्पर्धेचं एक भव्य दिव्य आयोजन आपण पाहतोय, या स्पर्धेबद्दल आणि आयोजकांबद्दल काय सांगाल? आयोजक तर आपण सर्वच आहे, त्यामुळे आयोजक आपणच आपली तारीफ करणं चांगलं नाही ठरणार. आपण इतर लोकांनी आपली तारीफ केली पाहिजे आणि असं आयोजन दरवर्षी होत राहू. आणि आपण म्हणून आपल्याला शुभेच्छा देतो. थँक्यू. ऑल द बेस्ट कॅप्टन भामचंद्र आर्य शिंदेगाव. धनंजय रौंदाळ महाराष्ट्र पोलीस कॅप्टन होते, तर दुसऱ्या बाजूला प्रशांत भोईर आहेत. प्रथमतः टॉस पराभूत आहेत, बॅटिंग करायची. प्रतिस्पर्धी संघाला किती टार्गेट द्याल? जसं साहेब म्हणले की 70 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आम्ही अजून 10 प्लस रन करण्याचा प्रयत्न करू. 80-85 रन करू आम्ही. तुमच्या टीम मध्ये खेळणारे आयकॉन आयडॉल त्याबद्दल काय सांगाल? आयकॉन आयडल दोन्ही खूप छान आहेत. आयकॉन कोण आणि आयडॉल कोण? आयकॉन तुषार रणदिवे सर आहेत आणि आयडॉल शुभम सळगी सर. बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट कॅप्टन प्रशांत भोईर. ग्रामीण भागातील खेळाडू आहेत, परंतु या स्पर्धेमध्ये चमकतायत. पुन्हा एकदा आपण जाऊयात RPL 2023 पहिली मॅच सुरू आहे. ऐकूयात प्रशांत आदवडे सरांना. शुक्रिया उत्तम. बीच मैदान पर शुरुआत बहुत ही बढ़िया हुई. कृष्णा 7 पर 14 पर गेंद 7 गेंदों का सामना किया है और पहले ओवर में 15 रन आए हैं. बगैर किसी नुकसान के आपने 15 रन बनाए हैं. 95 रनों की जरूरत. गेंदबाजी में परिवर्तन नीलेश राउत. टप्पा खाने के बाद आफ्टर के काफी बाहर जाते हुए गेंद संजय भालेराव वाइड बॉल का इशारा कर रहे हैं और अब वाइड बॉल के लिए भी तालियां बज रही है. खास करके समर्थन तो मिलेगा, बिल्कुल इसमें कोई संदेह नहीं है श्री राम क्रिकेट क्लब आबिठान टीम को. कृष्णा 7 पर 9 स्ट्राइकर इन पर बल्लेबाज बंटी. ऑन साइड पर खेलना चाहते थे, ऑकवर्ड पोजीशन में आए थे. चाहे तो दूसरा भी मिलेगा तो नहीं लेने वाले. कृष्णा 7 पर खुद एक बार फिर बल्लेबाजी करने वाले हैं. आराम से चहलकदमी करते हुए एक सिंगल रन इन्होंने पूरा किया है. 70 रन बगैर किसी नुकसान के. दूसरा ओवर प्रगति पर है. हमारे साथ कॉम्बॉक्स में जुड़ गए हैं हमारे साथ ही कमेंटेटर सुमित सुतार. 95 रनों की जरूरत है और सुमित पहले ओवर में कृष्णा ने बहुत अच्छी बल्लेबाजी करते हुए खुद के लिए वो 14 रन और टीम का स्कोर था 15. अब दूसरे ओवर में अच्छी गेंदबाजी गेंदबाज की तरफ से हो रही है. नक्कीच प्रशांत सर, आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं प्रकाश बोंबले यांनी केलं आणि 15 धावा त्या षटकामध्ये या ठिकाणी खर्च झाल्यात. आणि कृष्णा सातपुते टेनिस क्रिकेटचा एक वादळी खेळाडू ब्लास्ट आयकॉन म्हणून आज संघामध्ये आहेत. संघमालक आपण पाहतोय संतोष शेठ मांडेकर आणि संतोष शेठ दवणे. श्रीराम क्रिकेट क्लब आंबेठाण हा संघ दुसऱ्या डावामध्ये फलंदाजी करतोय. आतापर्यंत 17 धावा या स्कोर कार्ड वरती आहेत आणि आता जर पाहिलं तर पाचारणे ढोरे वॉरियर्स तिन्हेवाडी संघ मोहकल या संघाकडनं स्वतः कॅप्टन निलेश राऊत गोलंदाजीच्या मार्कवरती. यावेळी कृष्णा सातपुते डीप लॉंग लेगला चेंडू खेळलाय. आउट ऑफ पार्क, बिग हिट ब्रँडेड षटकार, 6 धावा. फटका असा धुआधार, हा गेला षटकार. माऊली ग्राफिक्स राजगुरु नगरचे मालक सन्माननीय निखिल शेठ काळोखे यांचा दणदणीत षटकार. एक बात दिमाग में थी खास करके गेंदबाज नीलेश राउत के कि पहले तो ओवर था और खास करके ऑफ टर्म के बाहर ही गेंदबाजी हुई थी. अभी ये एक बार फिर इनके जहन में था, एक गेंद एक बार फिर डालने की कोशिश की पैरों की तरफ, लेकिन कुछ ना कहा छोड़ने वाले हैं. बहुत ही खूबसूरत स्ट्रोक. रन संख्या 23 रन बगैर किसी नुकसान के. या ठिकाणी या स्पर्धेचा युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेतात महाराष्ट्र पोलिसांनी. कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी काल देखील आपण पाहिलं त्यांना या स्पर्धेच्या निमित्तानं सदिच्छा भेट देताना. म्हाळुंगे पोलीस चौकीचे API सन्मान्य सारंग चव्हाण साहेब आणि पुणे पोलीस सन्मान्य महाराष्ट्र पोलीस थोरात साहेब या स्पर्धेचा युट्यूबच्या माध्यमातून आनंद घेत आहेत. स्पर्धेला सदिच्छा आणि शुभेच्छा पाठवल्यात. आपण पाहतोय, पुन्हा एकदा ऐकूयात. त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. ऐकण्यासाठी जाऊयात प्रशांत आदवडे सरांकडे. शुक्रिया उत्तम. 23 पर नन. बल्लेबाजी करने के लिए बल्लेबाज तैयार. ऑफ के बाहर ये अच्छी लाइन है लेकिन गैप में खेलते हुए इनको दिखती है छोटी सी दरार. रन ढूंढते बॉल इनकी तरफ फरार. बाहुनी मोका, हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. टॉप क्लास बल्लेबाज कृष्णा सातपुते द्वारा अभी तक 6 गेंदों में कुल मिलाकर 9 गेंदों का खेल हुआ है. 9 गेंदों में 24 रन बनाए हैं और क्या बल्लेबाजी कर रहे हैं. कृष्णा का बल्ला बोल रहा है और हर तरफ स्ट्रोक वो खेल सकते हैं, लेकिन पिछले 5-6 सालों में बैटक शॉट ने इनको बहुत जो कि लोकप्रियता दी है. अब चक्कर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. इस बार ऑन साइड पर 20 स्क्वायर लेग पर बॉडी रन पर खिलाड़ी, लेकिन वो बन गए दर्शक बन गए दीवाने. ये जलजला है, ये तूफान है, ये आंधी है. तहस महस करके ही वापस आने वाले हैं.
फटका असा धुआधार, हा गेला षटकार. माऊली ग्राफिक्स राजगुरुनगरचे मालक सन्माननीय निखिल शेठ काळोखे यांचा दणदणीत कृष्णा कृष्णा मैदान के अंदर जैसे कि सचिन सचिन की आवाज आती थी ना, उसी तरह से कृष्णा कृष्णा की आवाज एक बार फिर आने लगेगी. कृष्णा 30 पर ऑफ के बाहर बारी किनारा, भाग्य का सहारा. नो स्ट्राइकर एंड से रन देना चाहते थे, कृष्णा ने मना किया. मुझे वो अन्नू मलिक का गाना याद आया, रुक बाबा रुक. विकेट के ऊपर एक बार फिर खड़े रहे. नो स्ट्राइकर एंड पर भागने की जरूरत नहीं है. सामने वीरेंद्र सहवाग जब बल्लेबाजी कर रहे हैं ना, तो दूसरी एंड पर केवल मजा लेना है. अब जाकर आपको कुछ करने की जरूरत नहीं है. दूसरा ओवर आप देख रहे हैं, रन संख्या कुल मिलाकर 33 बगैर किसी नुकसान के कृष्णा 7 पर 30 पर खेल रहे हैं. 95 रनों की जरूरत. बादशाह ने डोरे वारियर्स को एक विकेट की तलाश है, लेकिन इंजन घर में आज बल्लेबाज कृष्णा 7 पोते का 11 गेंदों का सामना किया. 30 पर बल्लेबाजी कर रहे हैं. पिड्डी के जमावट, फ्लैंक स्लिप, एक गली पॉइंट, कवर पर खिलाड़ी मौजूद, एक मिड ऑफ पर खिलाड़ी, ऑफ साइड पर 5 खिलाड़ी हैं. इस बार हेलीकॉप्टर उड़ गया, लेकिन हवा में हाथ में कृष्णा का विकेट. तालियां एक बार फिर बजती भी पांचने डोरे वॉरियर्स की. शानदार जबरदस्त कैच बाउंड्री लाइन पर. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर, विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी. शुक्रिया शुक्रिया डीजे. पांचने डोरे वॉरियर्स के समर्थक बहुत खुश. कृष्णा 7 पोते का विकेट इनको मिला है, लेकिन इन्होंने 12 गेंदों में 30 रन बनाए. बिल्कुल ऑन स्क्रीन पर है. 3 छक्के 3 चौके इनके बल्ले से. स्ट्राइक रेट 250 का. विनय शुक्रिया, बहुत बढ़िया तरीके से अपडेट दे रहे हैं. तालियां बजती हुई कृष्णा 7 पोते के लिए. लेकिन हमारे साथ एक बार सुमित सुतार जुड़ेंगे. इस मैच में बिल्कुल पलटवार हुआ है. एक बार कैच छूटा था, दूसरी बार खुबरी साहब कहा कैच छोड़ने वाले थे. बहुत ही बेहतरीन कैच लिया गया था. अब जाकर रन संख्या 33, 1 विकेट के नुकसान पर. पाचरने ढोरेवारे संघाचे संघमालक सन्मान्य राजू शेठ पाचरने यांच्या वतीनं निलेश राऊतनं कृष्णा सातपुतेची विकेट घेतली, त्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. बिल्कुल बिल्कुल शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली. सुमित जी, मैं आपकी तरफ आ रहा हूँ. इंपॉर्टेंट मतलब ये 500 रुपए का इनाम और पैसा वसूल विकेट था. पैसा वसूल विकेट था. कृष्णा सातपुते को आउट करना और हर किसी गेंदबाज का सपना था, और कोई ओनर चाहता है कि कृष्णा सातपुते विकेट पे ऊपर ना रहे. बल्लेबाजी करने वाली टीम चाहेगी, श्रीराम क्रिकेट क्लब बिल्कुल चाहेगी वो ज्यादा देर तक रहे, लेकिन ये क्रिकेट का खेल है, अनिश्चितताओं से भरा हुआ है. 33, 1 विकेट के नुकसान पर. नक्कीच आपण पाहतोय सर, कृष्णा सातपुते यांची विकेट घेण्यासाठी इथे उत्कंठा शिगेला लागली होती आणि निलेश राऊत कॅप्टनला मात्र यश आले. आणि आपण पाहतोय मैदानावरती आता 2 षटकांचा खेळ अद्याप इथे संपला गेलाय. 33 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज आयकॉन कृष्णा सातपुते पेव्हिलियन मध्ये असेल, फलंदाज बाद आहे. तर आता मात्र गोलंदाजीच्या मार्गावरती षटक क्रमांक 3 घेऊन आयकॉन किरण खोबरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. नवीन फलंदाज देखील आपण पाहतोय, किल्ले शिवनेरीचा शिलेदार आणि नारायणगावचा एक ब्लास्ट खेळाडू राजू पाटे इथं मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. बंटी मांडेकर देखील मैदानावरती आहे. आणि जर समीकरणाचा विचार केला तर कॅल्क्युलेशन या ठिकाणी जर पाहिलं, 24 चेंडू आणि 62 धावांची गरज. यावेळी हा चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने खेळून काढलाय. बंटी मांडेकर आपण पाहतोय चेंडूला सन्मान देईल. त्या दरम्यान चंद्रकांत सावंत चेंडू कलेक्ट करेल. क्षेत्ररक्षण सुंदर असेल, तो दरम्यान घेतली गेलेली एक सिंगल. धावफलकाचा आलेख पुन्हा एकदा बदलला जातोय. 34 अंकावरती धावफलक जाऊन प्रवेश करेल. आता मात्र इथं एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट खेळावं लागणार आहे, कारण मित्रांनो क्रिकेट हा खेळ जेवढा ताकदीचा आहे तेवढा युक्तीचा देखील आहे. एक कॅल्क्युलेटिंग क्रिकेट आज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. एक भलं मोठं टार्गेट आव्हान इथं मैदानावरती ठेवलंय आणि त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय श्रीराम क्रिकेट क्लब आंबेठाण संघ आयकॉन बाद झालाय, तर आयडॉल राजू पाटे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीच्या मार्कवरती दाखल आहे. पाचरने ढोरेवारे संघाचे संघमालक सन्मान्य नवरंग टेलरचे ओनर सन्मान्य स्वप्नील शेठ ढोरे यांच्या वतीनं निलेश राऊतनं कृष्णा सातपुतेची विकेट घेतली, त्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आहे. इथे आपण पाहतोय किरण खोबरेचा चेंडू अप्रतिम दर्जाचा होता. राजू पाटेसाठी हा चेंडू निर्धावालाय, डॉट पडलाय. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न राजू पाटेचा होता, मात्र अनसक्सेसफुल असेल. चेंडू अप्रतिम आहे. गोलंदाजांनी वापरलेलं ब्रह्मास्त्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. किरण खोबरे, आणि आयुष्यामध्ये एक वाक्य बोललं जातं, तुम्ही स्वतःला सिद्ध करा, जग तुम्हाला प्रसिद्ध करेल. किरण खोबरे त्या प्रकारचा खेळाडू आहे आणि तो आज मात्र या हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सहभागी आहे. वाह, काय गोलंदाजी आहे. लाईन लेंथ, गुड टप्पा आज मैदानाच्या आतमध्ये आपण किरण खोबरेच्या गोलंदाजीमध्ये या ठिकाणी अनुभवतोय.
धावफलकाचा जर विचार केला तर 34 अंकावरती धावफलक स्थिर असेल. एक फलंदाज बाद झालाय. आपण पाहिलं कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना इथे धावांचा पाऊस पडत होता. मात्र आता किरण खोबरेची गोलंदाजी आहे. पूर्णपणे फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये यावेळी हा चेंडू इथे आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या खूप बाहेर उडा आहे. चेंडू वाईड आलाय. अतिरिक्त आणि अवांतर धावेड मात्र स्कोर कार्ड पुढे जाईल. धावफलकावरती पाहिलं तर 35 धावा इथं गुणलेखामध्ये नोंदवल्या जातील. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर आहे आणि आपण पाहतोय आयको आणि किरण खोबरे गोलंदाजीच्या मार्कवरती धावतोय. तर सामना करण्यासाठी आपण पाहतोय किल्ले शिवनेरीचा शिलेदार, नारायणगावचा सितारा राजू पाटे फलंदाजीच्या मार्कवरती आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती होणार का? यावेळी हा चेंडू उडवलाय. मात्र नो मॅन्स लाईन मध्ये चेंडू असेल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरनं चंद्रकांत सावंत चेंडूवरती येतोय. चेंडू अडवला. फेक वेगवान सुरेख असेल. तो दरम्यान बंटी मांडेकर इथे मात्र शिकार आणि धावबादची शिकार. फलंदाज क्रमांक 2 बंटी मांडेकर बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी. वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2023 और बीच मैदान पर जो एक बार घमासान आप देख रहे हैं, दो बड़ी टीमें हैं, पाचाने डोरी वॉरियर्स और श्री राम क्रिकेट क्लब अम्बेडकर। दोनों टीमों के पास काबिल थे, लेकिन कृष्णा का विकेट बहुत महत्वपूर्ण था। कैच लिया था, खास करके गेंदबाज अभी गेंदबाजी करने के लिए किरण आए, किरण कोपरे ने कैच लिया था, वो प्राइसलेस विकेट था। आज राहुल द्रविड़ का भी जन्मदिन है। 210 कैच इन्होंने लपके हैं टेस्ट क्रिकेट में। बहुत ही जबरदस्त तरीके से इन्होंने प्रदर्शन किया था और मिस्टर वॉल के नाम से वो जाने जाते थे। बीच मैदान पर प्राइसलेस विकेट, 2 500 का इनाम आया है। टीम के ओनर बहुत खुश है और विकेट अब जाके गुच्छ में आ रहे हैं। सबसे बड़ी बात है बड़ा विकेट, बंटी का विकेट गिर गया है, लेकिन मनोबल नहीं गिरना चाहिए। मैच में बहुत इंपॉर्टेंट साझेदारी की जरूरत है। किरण कोपरे अपने बोरिंग मार पर तैयार, पैरों की तरफ गेंद थी, कला के साथ मोड़ दिया। मिड विकेट क्षेत्र पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है। जब तक कि गेंद को फील करते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया है। ऊपर बिल्कुल इस वक्त तीसरा सब प्रगति पर है और रन संख्या 37 पर 2। अब बल्लेबाज राजू और समाधान दोनों को पारी को संवारना है। या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं खेड तालुक्यातील जुने जाणते क्रिकेटपटू, लिजन क्रिकेटचे खेळाडू सन्माननीय मते सरांच्या ठिकाणी शुभागमन होते। हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे। ओ टू कॉमेंट्री बॉक्स। यावेळी हा चेंडू आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा मारा राजू पाटेच्या बॅटमधनं चेंडू आपण पाहतोय। यावेळी शेखर रणपिसेची क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर लाजवाब आहे, सुंदर आहे, कमालीचा आहे। चेंडू अडवला आणि मैदानाच्या आतमध्ये नक्कीच धावा वाचवल्यात। षटक क्रमांक 3चा खेळ मैदानावरती संपला गेलाय। किरण खोबरेचं षटक संपतंय आणि धावफलकावरती जर पाहिलं तर श्रीराम क्रिकेट क्लब आंबेठाण संघ प्रथम डावाची फलंदाजी करत असताना 2 गडी बाद 38 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होणे ही पहा ओहोर संपली। सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर जगदंबा 72 प्लस चे मालक यांकडून ओहोर संपली। थँक्यू। या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं जनता नुकतं शुभागमन होते। हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग 2023 पर्व क्रमांक 3 मध्ये उद्योगनगरी बांबोलीचे उपसरपंच सन्मान्य भरत शेठ वाडेकर, सन्मान्य कावरामांना निखाडे आणि सन्मान्य पानमन साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत। या तिन्ही मान्यवरांचं आम्ही करतो मनपूर्वक मनापासून स्वागत। आणि भरत शेठ वाडेकर, कावरामांना निखाडे, आम्ही आपणास करतो विनंती, आपण व्यासपीठावरती या आणि स्पर्धेचा आनंद घ्या। भरत दादा वाडेकर आणि कावरामांना निखाडे या दोन्ही मान्यवरांना आम्ही विनंती करतो, आपण व्यासपीठावरती या आणि पानमन साहेबांना देखील विनंती, आपण व्यासपीठातून स्पर्धेचा आनंद घ्या। पुन्हा एकदा आपण पाहतो मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। सकाळपासून प्रेक्षक देखील उपस्थित आहेत, मान्यवर देखील उपस्थित होत आहेत। संघ मालकांचे देखील आपण पाहिले तर प्रचंड प्रतीक्षा येथे मात्र विजयासाठी संघ मालक देखील करतायत। संघ मालकांचं आम्ही पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। ओ टू कमेंट्री बॉक्स ऐकूयात प्रशांत आदवडे सरांना। शुक्रिया उत्तम। फिलहाल इस मुकाबले की बात करें तो 18 गेंदों में 57 रनों की जरूरत है, 38 2 विकेट के नुकसान पर। ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक, खिलाड़ी बॉर्डर पर तैनात है। कैच लपकने के लिए बिल्कुल आए थे, इन्होंने देखा कि गेंद बहुत आगे गिर रही है तो शरीर का इस्तेमाल किया, अपने पैरों का इस्तेमाल किया है। राजू पाटे बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है, इसमें कोई संदेह नहीं है। रन तक के पहला स्कोर की बात करें तो स्कोर पर थोड़ा सा आगे बढ़ता है 40 रन 2 विकेट के नुकसान पर।
आपके पास 17 गेंदे हैं और 55 रनों की जरूरत। क्या मुकाबला चल रहा है श्री राम क्रिकेट क्लब आमिठान बनाम पाचन डोरे वॉरियर्स, ये मुकाबला आप देख रहे हैं और काफी संख्या में दर्शक भी हमारे साथ जुड़ चुके हैं। राजू शेठ पाचन, संतोष शेठ डोरे, स्वप्न शेठ डोरे, पाचन डोरे वॉरियर्स टीम के ओनर, श्री राम क्रिकेट क्लब आमिठान की बात करें संतोष शेठ मांडेकर, संतोष शेठ दौड़े टीम के ओनर है। और मैदान के बाहर भी एक बैटल चल रहा है, जैसे कि बहुत सारे इनाम आ रहे हैं। एक बार फिर अगर आप बल्लेबाजी करें, वाइट बॉल भी आता है तो तालियां बज रही है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, 17 गेंदों में 55 रनों की जरूरत है। अब चक्कर हुतात्मा शिवराम हरी राजगुरु तालुका क्रीडा संकुल, इनसे गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। इसके कॉन्सर्ट पर खेलते हुए खिलाड़ी या बाउंड्री पर तैनात है। आउटफील्ड थोड़ा सा धीमा हो गया, अगर ये गेंद बिल्कुल थोड़ा सा बीच में नहीं रुकती तो बाउंड्री की तरफ तेजी के साथ जा रही थी। ओवर चौथा प्रगति पर नवनाथ राउत गेंदबाजी कर रहे हैं। 41 2 विकेट के नुकसान पर। पहली गेंद पर डबल, दूसरी गेंद पर सिंगल है। हुतात्मा प्रीमियर लीग कमेटी बखेड़ तालुका प्रेसिडेंट हुतात्मा राजगुरु प्रीमियर लीग आरपीएल 2023 आप देख रहे हैं। तीसरे दिन का खेल और एक बड़ा संघर्षपूर्ण मुकाबला बीच मैदान पर बिल्कुल चल रहा है। अभी आपके पास 16 गेंदे हैं, जीतने के लिए 54 रनों की जरूरत है। और जब 2 ओवर में कृष्णा सातपुते बल्लेबाजी कर रहे थे तब अगर देखे तो तेज रफ्तार के साथ रन बन रहे थे, लेकिन अभी फिलहाल देखे तो थोड़ा सा ब्रेक लगा है। ऑफ स्टंप के बाहर गेंद कट करना चाहते थे, छेड़छाड़ी करने की कोई जरूरत नहीं थी, दूर गेंद थी, व्हाइट बॉल का इशारा। एडिगन या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य संदीप शेठ राक्षे आणि गणेशजी चव्हाण या दोन्ही मान्यवरांचं शुभागमन होते। दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या आणि स्पर्धेचा आनंद घ्या। सन्मान्य संदीपभाऊ राक्षे आणि गणेशजी चव्हाण या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे। गति परिवर्तन करना चाहते थे, खराब गेंद थी, लेग स्टंप के ऊपर लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। गेंद बॉडी के बाहर तरफ जाती बहुत तेजी के साथ, गोली के रफ्तार के साथ 4 रनों के लिए। पाहुनी मोका हा मारलाय चौका। सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौका। ओवर चौथा प्रगति पर, रन संख्या 46 2 विकेट के नुकसान पर। नवनाथ गेंदबाजी कर रहे हैं। टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाते हुए गेंद, बल्लेबाज पहले से ऑफ स्टंप के काफी बाहर आए थे, सफल हुए थे और फॉलो किया। फॉलो भी बहुत बढ़िया तरीके से अच्छे नियंत्रण के साथ गेंदबाजी करते हुए किया। टेलीग्राम मिल गया था, बल्लेबाज कहाँ खड़े हैं। एक बार फिर बॉल डालने से पहले पता चला था नवनाथ को, तो गेंद को और ऑफ स्टंप के बाहर डालते हुए और फुल लेंथ है। पहले लेंथ गेंद थी, अब फुल लेंथ है। अच्छा वेरिएशन, अच्छा मिश्रण बिल्कुल नवनाथ की तरफ से हो रहा है। मैच में पलटवार, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन नवनाथ राउत द्वारा। रन संख्या 46 2 विकेट के नुकसान पर। 95 रनों की जरूरत है। अब चक्कर करंट डेट 12., इस बार अच्छा स्ट्रोक काउंट पर खेलते हुए लॉन्ग ऑन क्षेत्र में बाउंड्री पर खिलाड़ी मौजूद है। परफेक्ट मिडल ऑफ द बैट नहीं खेल पाए थे। 1 रन का इजाफा, ओवर समाप्त हुए 4 ओवर के बाद 47। 12 गेंदों में जीतने के लिए आपको चाहिए यहां से और 48 रन, मतलब एक बार फिर कुबे का पानी बहुत गहरा है। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली। सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर, जगदंबा 72+ चे मालक यांकडून ओहोर संपली। नक्कीच प्रशांत सर, आपण पाहतोय मैदानावरती 4 षटकांचा खेळ संपला गेलाय। नवनाथ राऊत यांनी षटक क्रमांक 4 केला आणि मैदानावरती खऱ्या अर्थानं एक अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिले। सामन्याचं समीकरण आलंय, 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 48 धावा इथं विजयासाठी बनवाव्या लागतील। 47 धावा श्रीराम क्रिकेट क्लब आंबेठाण या संघाच्या खात्यावरती लागल्यात आणि आज तुम्हाला खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये जर जिंकायचं असेल तर कष्ट करावे लागणार आहेत। कष्ट केल्यानंतर यश मिळणार। यश म्हणजे कर्तृत्वाचा ठसा, यश म्हणजे उमलत्या पंखाचं बळ, यश म्हणजे तुम्ही केलेल्या अप्रतिम प्रयत्नांचं फळ। गोलंदाजीच्या मार्गावरती षटक क्रमांक 5 घेऊन गोलंदाज निलेश राऊत पुन्हा एकदा दाखल होईल। आपण पाहतोय फलंदाजीच्या मार्गावरती ऑन स्ट्राईक साठी पाईटगावचा सितारा समाधान आहिरकर स्वतः कॅप्टनच्या भूमिकेमध्ये आज काय कामगिरी करेल। यावेळी आडव्या बॅटने फटका खेळायचा, बॅटच्या आतील बाजूची कडा, चेंडू अलॉंग द कार्पेट आहे, जमिनीला समांतर आहे। चंद्रकांत सावंत चेंडूवरती येतोय, चेंडू अडवला, फेक वेगवान सुरेख असेल, तो दरम्यान घेतली गेलेली एक सिंगल आणि आता मात्र राजू पाटे काय कामगिरी करणार
हे नक्की पाहणे गरजेचं असेल. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं 7व्या दिवसामध्ये ज्यांनी आपल्याला भोजन व्यवस्थेची विशेष सहकार्य केले, अन्नदानाचं काम ज्यांच्या माध्यमातून केलं जाते, बांबोली नगरीचे उद्योजक सन्मान्य काळूरामांना निखाडे आणि बांबोली नगरीचे माजी उपसरपंच सन्मान्य भरत शेठ वाडेकर आणि सन्मान्य श्यामभाऊ पानमन या तीनही देणगीदार दात्यांच्या वतीनं, या तीनही मान्यवरांच्या वतीनं या स्पर्धेच्या 7व्या आणि अंतिम दिवसासाठी अन्नदानाचं काम यांच्या माध्यमातून आहे, भोजन व्यवस्था यांच्या माध्यमातून आहे. त्याचप्रमाणे आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये वैभव शेठ मोहिते पाटील आणि निखिल शेठ मोहिते पाटील या 2 मान्यवरांच्या वतीनं भोजन व्यवस्था आहे. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. इथे आपण पाहतोय हा चेंडू अप्रतिम दर्जाचा आहे. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. राजू पाटे या फलंदाजाला मात्र मैदानावरती पूर्णपणे थांबवले. समाधान आहिरकर त्याची साथ देतोय, मात्र मैदानावरती त्यांना कामगिरी करावी लागणार आहे. एक चांगली पार्टनरशिप भागीदारी आज मिडल ऑर्डरच्या या 2 फलंदाजांना करावी लागेल, कारण आयकॉन कृष्णा सातपुते बाद झाला. त्यानंतर आंबेठाण गावचा टेनिस क्रिकेटचा ब्लास्ट बंटी मांडेकर देखील मैदानावरती बाद आहे. तर आयडॉल राजू पाटे आणि कॅप्टन समाधान आहिरकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळी हा चेंडू इथं मैदानाच्या आतमध्ये राजू पाटे जाळ्यात सापडलाय. बडी मछली जाल में मैदानावरती आयडॉल राजू पाटे धक्का क्रमांक 3 फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सन्माननीय सोमनाथ भाऊ तांबेकर विद्यमान सरपंच वांद्रे यांची बळीची टाळी. थँक्यू. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं सन्मान्य पांडुरंग शेठ सांडभर, विजय शेठ मुके, मारुती शेठ मोरे, लक्ष्मणजी चौरे, दत्तात्रय मुके, पप्पू निहिलम आणि दत्तात्रय फलके या मान्यवरांच्या ठिकाणी शुभागमन होते. हुतात्मा राजकरू प्रीमियर लीगच्या वतीनं RPL 2023 आयोजक कमिटीच्या वतीनं आम्ही करतो आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. मॅच देखील आपण पाहतो, मैदान ते सुरू आहे. ऐकूयात पुन्हा प्रशांत आदवडे सरांना. 9 गेंदों का खेल और 47 रनों की जरूरत है. सुमित, इस वक्त यही सवाल सब लोग पूछेंगे, कट्टाप्पा ने बाहुबली को क्यों मारा? राजू भाई, आपने इस गेंद को क्यों छोड़ा? क्यों छोड़ा इस गेंद को? आपको एक बार भी प्लिक करना था, फाइंड की तरफ खेलना था या स्क्वायर की तरफ खेलना था, बल्ला लगाना था. अगर पैरों की तरफ गेंद है तो इसके ऊपर प्रहार तो करना ही करना था, लेकिन आपने छोड़ा है. अब देखिए समीकरण क्या है, 9 गेंदों में 47. प्रॉब्लम मनुष्य से बड़ा नहीं होता, मनुष्य से बड़ा करता है. मंजिल मिले ना मिले ये मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो बहुत गलत बात है. इथे मात्र प्रयत्न कोशिश कमी पडले राजू पाटेचे. त्याला वाटलं हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईड जाईल, मात्र तो यष्ट्यांवरती येऊन लागला आणि तिथे फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल, राजेश बोंबले. गोलंदाज आपण पाहताय मैदानाच्या आतमध्ये निलेश राऊतची गोलंदाजी आज मैदानावरती काय सांगून चाललीत. यावेळी हा चेंडू सरळ बॅटनं फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला जाईल. एक टप्पा घेत चेंडू जाईल सीमारे शार्प पार फरार. खणखडी चौकार, 4 धावा. पाहुनी मोका हा मारलाय चौका. सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार. 52 धावा आपण पाहतोय धावफलकावरती लागल्या गेल्यात. सामन्याचं समीकरण आहे 8 चेंडू आणि विजयासाठी 43 धावा. गोलंदाज निलेश राऊत पुन्हा एकदा तयार. यावेळी आडव्या बॅटनं फटका मैदानाच्या आतमध्ये असेल. चंद्रकांत सावंत कडनं झालेली चूक, मैदानावरती सुटलेला झेल. आज मैदानावरती तुम्हाला पुढचा काळ आणि वेळ इथे सांगून जाईल. एक सोप्पा झेल मात्र अवघड झाला आणि चंद्रकांत सावंत कडनं मैदानाच्या आतमध्ये झेल ड्रॉप आहे. धावफलकावरती जर पाहिलं तर एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावला जातोय. 53 अंकावरती धावफलक जाईल. सामन्याचा एक चेंडू पडला जातोय आणि त्या पद्धतीने मैदानावरती समीकरण देखील बदललं जाते. 7 चेंडू आणि 42 धावांची गरज. समाधान आहिरकर ऑन स्ट्राईक फलंदाज. यावेळी हा चेंडू खोलवर टप्प्याचा मारा होता. परफेक्ट यॉर्क चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडलाय. समाधान आहिरकरने चेंडू मात्र सावध रीतीने डिफेन्स या मैदानावरती खेळून काढला. एक सिंगल धाव येईल. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 5व्या क्रमांकाचं संपलं जाईल. 5 षटकाचा खेळ संपतोय. श्रीराम क्रिकेट क्लब आंबेठाण संघ दुसऱ्या डावाची फलंदाजी करत असताना 3 गडी बाद 54 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होणी ही पहा ओहोर संपली. श्रीराम क्रिकेट क्लब आंबेठान की बात करें तो सुमित अब बल्लेबाज स्ट्रगल कर रहे हैं. जब 2 ओवर का खेल, पावर प्ले में बल्लेबाज कृष्णा ने अपनी पावर दिखाई, लेकिन बाकी बल्लेबाजों को कंट्रीब्यूशन देने की जरूरत है, क्योंकि जब बढ़ रहा है एक बार फिर टेंशन तो एक देना पड़ता है. कंट्रीब्यूशन देने की जरूरत थी और वो उसी रफ्तार के साथ अपने टीम की जो नैया है वो पार अभी तक नहीं लगा पाए. 6 गेंदों का खेल, 41 रनों की जरूरत है. पाचाने डोरे वारिस के खेमा में देख रहा हूं बहुत प्रफुल्लित है. बहुत प्रफुल्लित इसलिए है क्योंकि इनका पलड़ा भारी है
अब चक्कर निर्णय ऊपर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज किरण कोबरे आइकॉन खिलाड़ी है। हुतात्मा शिवराम हरी राजगुरु तालुका क्रीडा संकुल एंड से गेंदबाजी करेंगे। स्ट्राइकर पर बल्लेबाज समाधान। और बहुत अच्छी गेंद थी, बहुत बढ़िया गेंदबाजी, क्या गेंदबाजी कर रहे हैं। ब्रॉकुल में गेंदबाजी, ऑन द टोज गेंदबाजी कर रहे हैं। आज ऑन द नोज ज्यादा गेंदबाजी मैंने नहीं देखी, लेकिन ऑन द टोज बहुत बार गेंदबाजी हुई है। 5 गेंदें 40 रनों की जरूरत है और इस मुकाबले में बेहतरीन प्रदर्शन रहा है गेंदबाजों का। पहले बल्लेबाजी करते हुए बल्लेबाजों ने अपना बोलबाला जरूर किया, बहुत बढ़िया बल्लेबाजी के रन बनाए। अच्छा फाइटिंग टोटल था 95 डोरे वॉरियर्स टीम के पास। श्री राम क्रिकेट क्लब की तरफ से कृष्णा ने शानदार बल्लेबाजी की, लेकिन उनका विकेट गिरने के बाद बल्लेबाजों का मनोबल गिर चुका है। ऑन साइड पर कहते हुए लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद है, मिस टाइम स्ट्रोक है। नहीं नहीं नहीं, सूरज की रोशनी आ रही है, गेंद ट्रैवल बाउंड्री की तरफ जाएगी। 4 रन जरूर मिलेंगे, 4 रन जरूर मिलेंगे और थोड़ा सा जीत का अंतर कम करने की कोशिश बल्लेबाज की तरफ से हो रही है। पाहुनी मोका हा मारलाय चौका। सन्माननीय किरण शेठ खराबी, उद्योजक खराबवाडी यांचा सनसनीत चौकार। अच्छी गेंद थी, टप्पा खाने के बाद 2 4 मिल रहा था। हा मैदानामध्ये मला माहिती की प्रत्येक मॅच तुम्हाला जिंकायचाच आहे, हरण्याकरता कोणी आलेलं नसतं, परंतु ज्यावेळेला बॉल पकडतात तेव्हा थोडीशी स्वतःची पण काळजी घ्या। आपले आई वडील आपले नातेवाईक या ठिकाणी तुमच्या घरामध्ये संध्याकाळी वाट बघणार आहेत या सगळ्या गोष्टी। आणि ज्या पद्धतीने क्रिकेट वर्तुळात आता ज्या काही घटना घडत आहेत ते लक्षात घेता क्रिकेट खेळा, मॅच जिंकणार, सगळ्या गोष्टी आहेत, हार पराभव या सगळ्या गोष्टी होणार आहे। हार आणि जीत या 2 गोष्टी आपल्याला बघायला मिळतील, परंतु हे सगळं करत असताना ह्या संघर्षामध्ये तुम्हाला स्वतःची काळजी घेणं फार गरजेचं आहे। 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, 36 धावांची आवश्यकता। पाथर्डे ढोरे वॉरियर संघ विजयाच्या उंबरठ्यावरती आहे। नक्कीच आपण पाहतोय एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटचं षटक मैदानावरती करण्यासाठी किरण खोबरेला मात्र या ठिकाणी मैदानावरती आमंत्रित केलं। किरण खोबरे आणि 3 चेंडू आणि 36 धावांची गरज। श्रीराम स्पोर्ट्स क्लब आंबेठाण संघ मात्र मैदानावरती इथे पराभवाच्या बाजूने झुकलाय, तर ढोरे पाचारे हा संघ मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहतोय पाचारे ढोरे वॉरियर संघ इथे विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन थांबलाय। मैदानावरती पुन्हा एकदा एक सिंगल धाव आली। धावफलकावरती जर पाहिलं तर तब्बल 60 धावा लागल्या गेल्या, 3 फलंदाज बाद आहे, 2 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 35 धावांची गरज। पाथर्डे ढोरे वॉरियर्स की अगर बात कर तो जीत की दहलीज पर है। किरण कोबरे गेंदबाजी करने के लिए तैयार। इस बार बैकफुट जाके पुल जरूर किया गया, डीप मिड विकेट पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात है, 1 रन लेने का अवसर है। तो पाथर्डे ढोरे वॉरियर्स ने पहले मुकाबले में शिकंजा कस लिया है। श्री राम क्रिकेट क्लब आंबेठाण ने इस वक्त आंबेठाण बिल्कुल इस वक्त अगर देखें तो हार के कगार पर है, 1 गेंद और 34 रनों की जरूरत। तो इस वक्त अगर देखिए तो पाथर्डे ढोरे वॉरियर्स के जो ओनर बहुत खुश हो जाएंगे। और लेग ब्रेक गेंद टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकली है, बढ़िया गेंदबाजी गेंदबाज किरण खोबरे द्वारा। यह मुकाबला पाथर्डे ढोरे वॉरियर्स टीम ने शानदार तरीके से जीत लिया है। इस मुकाबले में खास करके श्री राम क्रिकेट क्लब ने जो रन बनाए थे एक बहुत ही जबरदस्त तरीके से स्टार्ट किया, लेकिन अच्छा एंड किया आज पाथर्डे ढोरे वॉरियर्स ने। 33 रनों से यह मुकाबला आज जीत लिया है पाथर्डे ढोरे वॉरियर्स टीम ने। कांग्रेचुलेशन, वेल डन। शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊनी ही पहा ओहोर संपली। सन्माननीय महेंद्र शेठ सावंत व बाळूशेठ वाडेकर जगदंबा 72 प्लस चे मालक यांकडून ओहोर संपली। थँक्यू डीजे। दोन्ही टीमचं आम्ही करतो मनापासून स्वागत। प्रत्येक टीमला विनंती आहे, शेक हँड कंपल्सरी आहे, एका लाईनीत एका ओळीत तुम्ही जाणार आहात। शेक हँड प्रत्येक टीमला करणं गरजेचं आहे, हस्तांदोलन होणं गरजेचं आहे। ज्या टीमकडनं ते कृत्य आढळणार नाही त्या टीमला पुढील मॅचसाठी 3 रनची पॅनल्टी आहे। त्यामुळे विनंती एकच आहे, मॅच संपल्यानंतर एकमेकांना तुम्ही शेक हँड करा, एकमेकांना तुम्ही हस्तांदोलन करा। या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय अजय थिटे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन आहे। त्यांचं देखील हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2022-23च्या वतीनं मनापासून मनपूर्वक मनस्वी सहर्ष स्वागत। आपण पाहतोय हा सामना मैदानावरती संपलाय। पाचारणे ढोरे वॉरियर संघाने 33 धावांनी हा सामना जिंकला। कॉंग्रॅच्युलेशन, अभिनंदन। पाचारणे ढोरे वॉरियर संघ
तर श्रीराम क्रिकेट क्लब आंबेढाण संघ आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. चला विनंती असेल मॅन ऑफ द मॅच सामनावर किताब आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ज्यानं 2 चेंडू खेळला होता, 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिला आणि 2 फलंदाजांना बाद केलं. परंतु सर्वात महत्वाचं काय होतं तर कृष्णा सातपुतेला बाद केलं. त्याबद्दल आपण या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच सामनावर किताब देऊन सन्मानित करतोय निलेश राऊतला. सन्माननीय उदयराची बापू पाचरणे, संतोष शेठ ढोरे, त्याचप्रमाणे नवनाथप्पा पवळे आणि राजू शेठ पाचरणे सर्वांना विनंती आहे चला मॅन ऑफ द मॅच किताब आपण त्या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय निलेश राऊतला. मान्यवरांना आम्ही विनंती करतो आपण सर्वजण या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या ठिकाणी निलेश राऊतला हे पारितोषिक देऊन सन्मानित करतोय. मॅन ऑफ द मॅच सामनावर किताब तो देखील आपण या ठिकाणी निलेश राऊतला तो दिला जाईल. संघ मालकांच्या वतीने निलेश राऊतला देखील आपण पाहतोय 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. स्वप्नील शेठ डोरे, त्याचप्रमाणे राजू शेठ पाचरणे आणि डोरे साहेबांच्या वतीने सरपंच साहेबांच्या वतीने तब्बल रोख रक्कम 1000 रुपये निलेश राऊतला आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. कमालीची कामगिरी केली, 2 विकेट घेतला, 10 धावा देखील बनवल्या. मॅन ऑफ द मॅच सामनावर किताब तो मात्र आपण या ठिकाणी सन्मान करतोय निलेश राऊत मॅन ऑफ द मॅच. या ठिकाणी निलेश राऊतला आपण मॅन ऑफ द मॅच सामनावर किताब देऊन सन्मान करतोय. कमालीची कामगिरी केली. निलेश कसं वाटलं या स्पर्धेमध्ये खेळताना आणि पहिला विजय मिळवलाय त्याबद्दल काय सांगशील? खरं तर मला रात्री कळलं